परंधाम परम ब्रह्म परेशं परमीश्वरं विघ्न विघ्नकरं शांतं पुष्टं कांतमनंतकं सुरासुरेन्द्रैः सिद्धेन्द्रैः स्तुतं स्तौमि परात्परं सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमव्ययशाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे त्वमादिदेवः पुरुषः पुराण त्वमस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय। प्रभो पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांची साक्षात वाङ्मयीन मूर्ती असलेल्या श्रीमद भागवताला आपल्या विशुद्ध आणि निर्मळ अंतःकरणात धारण करण्यासाठी, त्याद्वारे आत्मोन्नत होण्यासाठी, आपलं जीवन चरित्रामध्ये पालटण्यासाठी, आपली कुटुंब संस्था पुन्हा एकदा धन्य करण्यासाठी, आपल्या समाजाचा एक रस एकात्म विचार प्रबळ करण्यासाठी, या राष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवण्यासाठी, म्हणूनच अत्यंत प्रेमानं, आदरानं, निष्ठेनं, श्रद्धेनं, आंतरिक ओढीनं या पावन सभागृहामध्ये प्रतिदिनी चढत्या वाढत्या संख्येने उपस्थित असणारे श्री गणेश मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, विश्वस्त, सेवकजन, आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे सर्व निस्पृह कार्यकर्ते, सानंद मित्रचे सर्व युवा आणि आपण सर्वजण भगवंत आणि भागवताचे निष्ठावंत भक्त, भगिनी, बांधव आणि महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र लीलामय आहे.
त्यांनी जे असंख्य लीला केल्या शुकाचार्य परीक्षिताला सांगतात त्या गाव्यात आणि सानंद त्यातून आपण अनुभव घ्यावा. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सर्वतोपरी आहे. त्यांना पूर्णावतार म्हणतात का? आत्ता सांगू का गीतेच्या वेळेला सांगू? प्रवचनकारांनी सगळंच काय म्हणून सांगावं, थोडं बाकी ठेवावं म्हणून. गीतेचा योग नक्की येईल, खात्री आहे मला. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत भरपूर बोलायचे आपल्याला. त्यांच्या चरित्रातली अनेक उदाहरणंही द्यायची आहेत. त्यावेळेला उलगडा करू. या इंदूरच्या मुक्कामामध्ये मला इतके भक्त भेटले, भागवत भेटले, भागवताचा अभ्यास करणारे भेटले, संशोधक भेटले. मला अतिशय आनंद वाटला. अशा जाणत्यांपुढे कथा करताना वक्त्याला जो आनंद मिळतो तो शब्दात कधीही सांगता येत नाही. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतया विण, असं माऊली म्हणून ठेवते. ते सर्वार्थानं सत्य आहे. शुकाचार्यांनी परीक्षिताला भगवान श्रीकृष्णांचं अलौकिक चरित्र सांगितलं. हे चरित्र मोठं पुण्यदायी आहे. जितकं त्याच्यावर चिंतन कराल, विचार कराल, मनन कराल, तितकं ते नित्यनूतन होत जातं. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि त्यामुळेच दीपावलीला प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्रांनी रावणावर जो दैदिप्यमान विजय मिळवला आणि पुन्हा ते अयोध्येला परतले, ते एका दृष्टीनं गुढ्या उभारल्या गेला. चैत्री पाडवा येतो, चैत्र शुद्ध प्रतिपद आहे. अक्षयणी सेना किती असाही प्रश्न आलाय आता. ते मी सांगू का आपण शोधताय? 21,870 रथ, 21,870 हत्ती, 65,610 अश्व, 1,09,350 पदाती. या सगळ्यांना मिळून जेवढी संख्या होते त्याला एक अक्षयणी सेना म्हणतात. अशी 18 अक्षयणी सेना आणि पुन्हा प्रत्येक रथामध्ये एक सारथी आणि हत्तीवर पुन्हा हत्ती चालवणारा, म्हणजे जवळजवळ 47 लाखापेक्षा अधिक सेना ही कुरुक्षेत्रावर उभी होती. आश्चर्य करण्यासारखं आहे. भगवंतानी पांडवांची नौका पल्याड नेली, दुष्टांना शास्त केलं. एवढंच काय, दुष्टांचा ज्यांनी आश्रय केला त्यांचाही वध केलेला आहे, निर्ममपणे केलेला आहे. मग ते पितामह भीष्म असत किंवा द्रोणाचार्य असत, ज्यांनी कौरव पांडवांना सगळी विद्या शिकवलेली होती, त्यांचाही भगवंतानी निर्ममपणे वध करून टाकला. भगवंत परिणामी काय आहे ते पाहतात, तात्पुरतं बघत नाहीत. आपण प्रपंचात तात्पुरतं पाहतो, भगवंत परिणामी राष्ट्राच्या हिताचं, मानवतेच्या हिताचं काय आहे ते पाहत असतात. भगवान श्रीकृष्णांचं नाव प्रातस्मरणीय होऊन गेलं, पुण्यश्लोक झाले भगवंत. आणि एकदा भगवंतांच्या द्वारकेमध्ये वसुदेवांना भेटायला नारद आले. आपण सर्वजण सावधान वाकण एकादश स्कंधाला आज आपण प्रारंभ करणार आहोत. निखळ तत्वज्ञान आहे, आपल्या दैनंदिन जीवनात आचरता येईल असं ते सुंदर तत्वज्ञान आहे. नारद आल्यानंतर वसुदेवानी त्यांचं स्वागत केलं, फार प्रेमाने स्वागत केले. त्यांना आसन दिलं, त्यांचा सन्मान केला, पूजा केली, चरण धुतलेत त्यांचे. पूर्वी ऋषीजनांना म्हणजे अध्यापकाला खूप मान होता. आता तो राहिला नाही शिक्षण प्रक्रियेमध्ये. आता एखाद्या खेड्याचा सरपंच सुद्धा शिक्षकाला सांगतो, ओ गुरुजी जा माझं बिड्याचं बंडल घेऊन या. इतकी हीन अवस्था शिक्षण संस्थानं जर प्राप्त झाली असेल तर या राष्ट्राचं उत्थापन होणार कसं? पूर्वी अध्यापकाला मान असे, राजाच्या राजसभेमध्ये राजा पाय उतार होत असे आणि येणाऱ्या अशा महापुरुषाला, अलौकिक महात्म्याला सिंहासन देऊन त्याची यथासांग पूजा करत असे. वसुदेवानी देवर्षी नारदांचं पूजन केलं आणि मग संवाद होताना ते म्हणतायत, हे नारदा आपण एक सुव्रती आहात. व्रत घेणं अवघडच असतं, कारण एकदा व्रत घेतलं की ते टाकायचं नसतं कधी, कोणतंही असं.
म्हणून समर्थांनी एक सूत्र सांगितले छान, बहुनेम करू नये आणि केला नेम सोडू नये. बरं का, जास्ती जर नेम केले तर ते तडीला जात नाहीत. म्हणून जो नेम हातामध्ये घेतला तो शेवटपर्यंत न्यावा. म्हणून आमच्या गृहिणी सगळ्या ज्या कथा असतात ना, सोमवारची कहाणी, शुक्रवारची, उतू नको मातू नको, घेतला वसा पाठ आहे छान, घेतला वसा टाकू नको. याचा अर्थ असा की ते जीवनाचं व्रत आहे, ते संपणारच. कधीही देह पडला तरी ते संपत नाही. पुनर्जन्म चांगला लाभला तर ते व्रत पुन्हा पुढे चालवायचं असतं. नारदा, आपण असे अद्भुत आहात. नारायण स्मरण करणारा या त्रिभुवनामध्ये आपल्यासारखा कोणी नाहीच, असं वसुदेव म्हणत आहेत. पण आम्ही जनसामान्य आहोत. वसुदेव काही लहान नाही आहे, पण कमीपणा घेतला आपल्याकडे. आणि ते म्हणतात, अनंत संकट मानवाच्या आयुष्यामध्ये येतात. मानवाचा जन्म सुख दुःखात्मक आहे. सुख मागितली तरी मिळतातच असं नाही, आणि दुःखाला जा म्हटलं तरी ते जातच असं नाही. तेव्हा आमच्यासारख्याने काय करावं? हा प्रपंच, हा भवसागर कसा तरुण जावा? आम्ही कसं बरं समजावून घ्यावं या जीवनाचं रहस्य? त्यावेळेला नारदांनी प्रसन्न हास्य केलं आणि ते म्हणाले, वसुदेवा, आपण फार सुंदर प्रश्न विचारला. तू जो मला प्रश्न विचारलायस वसुदेवा, तोच पूर्वी कोणीतरी विचारलेला होता आणि त्याचा उलगडा झालेला आहे. म्हणजे आपल्याकडं कोणतंही ज्ञान नवीन नाही आहे. संपूर्ण भागवतामध्ये ज्या ज्या वेळेला असे प्रश्न विचारले त्यावेळी शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, आत्ता तू जो प्रश्न विचारलास त्या संदर्भातला एक संवाद पूर्वी होऊन गेलाय आणि तोच मी तुला आता सांगतो. म्हणजे आपल्या राष्ट्रामध्ये ज्ञानवंतांची केवढी परंपरा असेल. पद्मपुराणामध्ये एक उल्लेख आहे की नारदांना काही प्रश्न छळत होते, तेव्हा नारद एका भूतलावर हिंडत असताना एका खेड्यामध्ये गेले आणि तिथले जे गावकरी होते त्यांना प्रश्न विचारायला लागले. या प्रश्नांची मला उत्तर मिळत नाहीत. त्यावेळी गावकरी खो खो हसायला लागले. नारद म्हणाले, हसता का? इतके अवघड प्रश्न आहेत. त्यावेळी ते म्हणाले, अहो, या प्रश्नाची उत्तरं आमच्या इथे शाळेतल्या मुलांना सुद्धा माहिती आहेत. आणि पद्मपुराणात उल्लेख आहे की एका शालेय तरुणानं नारदांच्या अतिशय अवघड अशा 10 प्रश्नांची उत्तरं दिली. केवढी ज्ञानाची संपन्न परंपरा आपल्या राष्ट्रामध्ये असेल. नारद म्हणाले, वसुदेवा, मी तुला भागवत धर्मच उलगडून सांगतो. स्वयंभव मनू आपल्या राष्ट्रामध्ये झाला. त्याचा अतिशय प्रिय पुत्र म्हणून त्याचं नाव प्रियव्रत ठेवलं. त्याचा पुत्र अग्निग्रह होता. त्याचा पुत्र नाभी, नाभीचा ऋषभ, ऋषभाचा भरत. तेव्हा या परंपरेमध्ये भरताचे 9 पुत्र होते. ते नाभीला भेटायला आलेले होते. ते अतिशय प्रचंड बुद्धिवान. त्यातला एक आहे कवी, दुसरा आहे हरी, तिसरा आहे अंतरिक्ष, चौथा आहे प्रबुद्ध, पाचवा आहे पिप्पलायन, 6वा आहे आविर्होत्र, 7वा द्रुमिल, 8वा चमस आणि 9वा आहे तो करभाजन. हे सगळे आत्मज्ञानी महापुरुष होते. तेव्हा त्यांनी राजाला जे प्रश्न केले त्या प्रश्नात तू विचारलेला जो प्रश्न आहे त्याची सगळी उत्तरे येऊन गेलेली आहेत. नारद सांगतायत, राजा लक्षात ठेव, परंपरेनं आपल्याकडे सांगितले, दुर्लभो मानुषो देहो. भागवताने फार सुंदर सांगितले, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. मुळात मानवाचा देह दुर्लभ आहे भागवत सांगतं. बरं, मिळाला तरी पुढल्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. आज जो मनुष्य आहे तो उद्या आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हे आपलं मन स्वीकारायला तयार होत नाही. असं होतच कसं असं वाटतं. तेव्हा मुळात मानवाचा देह दुर्लभ, मिळाला तरी क्षणभंग, आणि त्यात ही सत्संगती ही त्याहून दुर्मिळ आहे. आदि शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे विवेक चूडामणी नावाचा. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी हेच म्हटले, दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशयः. 3 गोष्टी मिळवायला अत्यंत अवघड असतात आणि केवळ ईश्वराची कृपा झाली तरच मिळतात, अन्यथा नाही. कोणती? पहिली दुर्लभ गोष्ट म्हणजे मानवाचा देह. कारण मानवाच्या देहामध्येच संस्कृती कळते, बुद्धी प्राप्त होते, विवेक विचार जातो, धर्म म्हणजे काय त्याचं आकलन होतं, सदाचारावर कसं चालावं तेही कळतं, सत्वगुण काय तोही उलगडतो. ब्रह्मांडाचं रहस्य शोधायचा प्रयत्न केवळ मानवी जीवनामध्येच होतो.
जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जगदीश म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, या चार अतिशय गूढ अशा संज्ञांचा उलगडा केवळ मानवी जीवनामध्ये होत असतो. म्हणजे शंकराचार्य म्हणाले मानवी देहच दुर्लभ. बर तो मिळाला तरी दुर्लभ तर काय आहे, मुमुक्षुत्व. आपण परमार्थ साधना करावी अशी इच्छा निर्माण होणं हेच दुर्लभतर आहे. आणि अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर आपल्याला भवसागराच्या पार नेणारा आणि आत्मज्ञानाचा स्पर्श करणारा सद्गुरू लाभणं दुर्लभतम आहे. म्हणून दुर्लभो मानुषो देह देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. म्हणून राजानी, विदेह राजानी एक प्रश्न, विदेह निमी राजानी त्या 9 जणांना आत्मज्ञानी महापुरुषांना प्रश्न केले. सुंदर प्रश्न आहे. पहिला प्रश्न त्या राजाने विचारला, भागवत धर्म आपण म्हणतो त्याचं स्वरूप काय? भागवत धर्म म्हणजे काय? त्यावेळेला कवी नावाचा पहिला आत्मज्ञानी महापुरुष होता. तो म्हणाला, राजन, भगवंतांच्या चरणाची नित्य उपासना करणं, आपल्या मनातलं द्वैताचं भय काढून टाकणं, नश्वर पदार्थांच्या विषयी अहंता ममता कमी करणं, भगवंताची नित्य उपासना करणं, यातून आपण हळूहळू अद्वैताकडे जात असतो. ज्या गोष्टी नश्वर माहिती आहेत त्याला आपण कितीही कवटाळून बसलो तरी त्या नाश पावणारे उघड आहे. मानवी देह जन्माला आला तो एके दिवशी पडणारी काळ्या दगडावरची रेघ आहे. कोणीही याला अपवाद असू शकत नाही. एखादाच हनुमंत किंवा सप्त चिरंजीव म्हटले तसे. बाकी सगळ्यांना आदी आहे आणि अंत आहे. तेव्हा नश्वर गोष्टींच्या विषयी आपण अहंता ममता कधीही ठेवू नये. राजा, तू असं लक्षात घे, मनुष्यानं शरीरानं, वाणीनं, मनानं, इंद्रियानं, बुद्धीनं, अहंकारानं किंवा स्वभावाप्रमाणे त्यांनी जी जी कर्म तो करेल ती ती सर्व परमपुरुष नारायणाला अर्पण करावी. हा श्लोक आपण नित्य म्हणता. मी ज्याचा भावार्थ सांगितला कुठला, कायेन वाचा मनसेंद्रिये वा, त्याचाच अनुवाद करून कवी सांगतायत, राजा तुला हे जर कळलं तर मग तू खरोखरच कृतार्थ होऊन जाशील. पंचमहाभूत असत, पृथ्वी आप तेज वायू आकाश असत, ग्रह नक्षत्रे असत, प्राणी मात्र असत, वृक्ष वनस्पती नद्या समुद्र, या सगळ्यांच्या मध्ये, या चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे. चर आणि अचर म्हणजे चल किंवा अचल, चेतन किंवा जड, ही सगळी परमात्म्याची रूप आहेत. हे तू जर जाणून घेतलंस तर तुला कळेल की परमात्मा सर्वत्र आहे. त्याला अनन्य भावानं नमस्कार करणं, त्या भगवंताचंच होऊन जाणं, यालाच भागवत धर्म म्हणतात. यो माम पश्यति सर्वत्र, सर्वत्र मयि पश्यति. गीतेने सांगितलंय, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. मीच अधिकारण आहे सगळ्यांचं. कृष्णाने निसंदिग्धपणे सांगितलेलं आहे. म्हणून वासुदेव सर्वमिती स महात्मा स्वदुर्लभा. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, हे ज्याला कळलं तो कृतार्थ होऊन गेला. त्यावेळेला राजाला अतिशय आनंद झाला. आणि दुसरा जो हरी होता त्याला तो म्हणाला की भागवत धर्म म्हणजे काय मला कळलं, भागवत कोणाला म्हणायचं सांगा. तेव्हा जो भागवत भक्त आहे त्याचे वेगळाले प्रकार करून सांगितले या हरीनी, सुंदर उलगडलेले. तो हरी म्हणतो, राजन, आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने आहेतच. म्हणजे कसे, प्रतिबिंब रूपाने. आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र आहे आणि खाली हजारो लक्षावधी किती तुम्ही घागरी घाट माठ भरून ठेवाल त्याच्यामध्ये तेवढी प्रतिबिंब पडतात. तेव्हा परमात्मा बिंब आहे, आपण सगळेजण प्रतिबिंब आहोत. पाणी त्यातलं ओतून टाकलं की प्रतिबिंब नाहीच होतं. मानवाला मृत्यू आला की ते प्रतिबिंब संपलं. पण भगवंताची सत्ता चिरंतन राहते, असं राजा तू लक्षात घे. हे परमात्म्याचं नित्य स्वरूप जो सगळीकडे पाहतो त्याला उत्तम भागवत म्हणतात. गीतेनं म्हटलेलं आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. अत्यंत विद्वान आत्मज्ञानी अशा सत्पात्र ब्राह्मणापासून हत्ती, अश्व, गाय, चांडाळ या सगळ्यांच्या मध्ये जो ईश तत्व पाहतो तो खरा भक्त भागवत, उत्तम भागवत आहे. अर्थात भावाद्वैतम सदा कुर्यात
क्रियाद्वैतम कुत्रचित हा विवेक मानवानी नित्य ठेवायचा. आता जो भगवंतांच्यावर अतिशय प्रीती करतो, पण ही प्रीती करताना भगवंतांचा जो द्वेष करतो, त्याची उपेक्षा करतो, त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये मत्सर द्वेष असतो, त्याला मध्यम भागवत म्हणतात. म्हणजे भगवंतांना नावं ठेवणाऱ्या सुद्धा प्रीती करावी सांगितली. हे कोणाला शक्य आहे मला सांगा? ज्याला मागे काही पाश नाहीत, जो एकटा आहे, जो संन्यासी आहे, त्यांनी ते करावं. कारण संन्यासी असा असतो की त्याला मागे उपाधी नाही आहे. तुम्हाला सांगितलं डोळे मिटून बसा, बसलं की एरवी न विचार जे मनात येतात ते नेमके त्यावेळेला आत घुसतात. बघा, अनुभव आहे सगळ्यांना. मग बायकोनी भाजी आणायला सांगितली आहे, प्रापंचिक कर्तव्य आहेत, सगळी आठवत जातात. अवघडच आहे ना. संन्याशाला उपाधी नसतात, पण तो वृत्तीनं संन्यासी असेल तर. काही जण उलटे भोगात असतात पण योगी असतात, आणि काही योगात असतात पण वृत्ती भोगी असते. आणि म्हणून आपण नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. ही मिठी प्रपंचाची हळूहळू सोडवायची आपल्याला. नाहीतर एका संन्याशीची कथा सांगतात. तो नदीवर सकाळी असा स्नानाला निघाला आणि वाटेमध्ये त्याला एक सोन्याचं नाणं दिसलं रस्त्यावर पडलेलं. आणि त्याचं त्या नाण्याकडे लक्ष गेलं. समोरून पाहतो तर एक पखाली, म्हणजे पखालजी, एक पाणी भरणारा, अशी कातडेची पखाल पाठीवर घेऊन येत होता. आता संन्याशाच्या मनामध्ये काय विचार आला? त्याच्या दृष्टीला हे नाणं पडलं तर घोटाळा होईल, म्हणून तो पटकन पुढे गेला आणि आपला पाय त्याच्यावर ठेवून तिथेच उभा राहिला नाण्यावर. हा पखालजी आला, त्यांनी नमस्कार केला, संन्याशाला गेला. एक खेप झाली, 2 खेपा झाल्या, 3 खेपा झाल्या. संन्याशी बुवा तिथेच उभे अजूनही. मग 4थ्या वेळेला पखालजी आले, त्यावेळी म्हटले, संन्याशी बुवा, ती मोहर सोन्याची गेली 10 दिवस तिथेच पडू नये, तुम्ही जा आपले स्नानाला. कशी गंमत असते बघा. हा संन्यासी, पण वृत्तीचा संन्यास झालेला नाहीये, आतून आसक्ती गेलेली नाहीये. भगवी वस्त्र घातली म्हणून कोणी संन्यासी होत नाही, त्याला वृत्तीचा संन्यास करावा लागतो. आणि म्हणून जो अलौकिक महात्मा आहे, सगळीकडे परमात्म तत्व पाहतो, त्याच्या मागे उपाधी नसावी. उपाधी असली तर तो सर्वोत्तम भागवत होऊच शकणार. आता जो भगवंताच्या मूर्तीचं पूजन करतो, पूजा अर्चा श्रद्धेनं करतो, पण लोकांवर बेतासबात प्रेम करतो, व्यवहार पाहतो, तो कनिष्ठ भक्त आहे. पण जो इंद्रियांचा स्वामी झाला, कोणतीही आवड निवड बाळगत नाही, आणि परमात्म्याशी ज्याचं नित्य अनुसंधान असतं, स्वरूपानुसंधान असतं, तो सर्वोत्तम भक्त आहे. राजाला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी 3ऱ्या आत्मज्ञानी, अंतरिक्ष जो होता, त्याला प्रश्न विचारला. आणि तो म्हणतोय की महाराज, या भगवंताला जाणून घ्यायला आपण सगळे आत्मज्ञानी महापुरुष म्हणतात की माया आडवी येते. तेव्हा माया म्हणजे काय? मायेचं स्वरूप काय? मायेवर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल आणि मायेचं खंडन करायचं असेल, आपण काय करावं? मायेची व्याख्या सुंदर आहे. या मा सा माया, जी मुळात नाहीच ती माया, असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की सगळं आयुष्य सरत आलं आणि मनात असं वाटतं, अरे स्वप्नवत गेलं. वाटतं की नाही सांगा? जे वयाने वडील असतील त्यांना कदाचित अनुभव, स्वप्नवत गेलं आयुष्य. का बरं असं होतं? हा सगळा मायेचा खेळ आहे. ती माया जी सगळ्या मानवांना नाचवते, पंचमहाभूतांच्या माध्यमात प्रत्येक इंद्रियाला विषय सेवन करायला देऊन मानवाची परीक्षा करणारी ती माया आहे. मग काय करावं? मायेला कसं जिंकावं? अंतरिक्ष म्हणाले, अगदी सोपं आहे रे, मायापतीला शरण जावं, बस. मायापती म्हणजे भगवंत, भगवान श्रीकृष्ण, त्याला शरण जावं म्हणजे मग काहीच अडचण नाहीये. गीतेनं तेच सांगितलेलं आहे. शेवटी गीता तेच म्हणते, माया ही ओलांडून जायला कठीणच आहे, दुस्तर आहे, अवघड आहे. आपल्या वाट्याला किती काय काय येतं बघा, आठवून बघा. जीवनामध्ये सुख येतात, दुःख येतात, आणि त्याची टोचणी जन्मभर आपल्या मनामध्ये राहते, अनेकांच्या राहते. उदार माणसं असतात, ते हळूहळू विसरून जातात. पण ज्यांच्या मनामध्ये प्रतिशोध घ्यायची भावना असते, त्याला एक छान शब्द आहे, खुन्नस. मी एक असं उदाहरण पाहिले, आपला विश्वास बसणार नाही. एका गृहिणीला एक साडी आवडली नाही लग्नात मिळालेली,
तेव्हा जिनं तिला दिलेली होती ते म्हणाल तुझ्या मुलीचं लग्न आहेच, बघते तुला आता. आणि काय करावं, तिच्या मुलीचं लग्न पुढे 17-18 वर्षांनी झालं. ती साडी त्या गृहिणीनं जपून ठेवली, तीच साडी तिनं त्या लग्नामध्ये त्या मुलीला दिली. अशा अनेक बोचा अंतःकरणामधल्या सुखदुःखात्मक भाव, अहंकार, सत्वरज तमो गुणांचे खेळ नित्य चाललेले असतात. हा प्रकृतीचा सगळा खेळ म्हणजे माया. तो स्वप्नवतच आहे. आणि म्हणून माया हे सगळं ब्रह्मांड अंतिम सत्य नाही, हा विवेक प्रत्येक माणसाने करावा. शेवटी मागे काय राहणार, परमात्म तत्व राहणार आहे. म्हणून परमात्म तत्वाच्या मार्गदर्शनाखाली सात्विक कार्य निर्माण करावं, ते दीर्घकाळ टिकतं आणि त्याच्यामुळे समाज, कुटुंब, राष्ट्राची धारणा होते. मायेचा उलगडा ज्या वेळेला अंतरिक्षाने केला त्यावेळेला राजाला आनंद झाला. आता तो म्हणाला ही माया कशी पार करावी, कारण अंतरिक्ष महामुनींनी सांगितले मायापतीला शरण जावं, एवढंच बोलले. पण त्याचा थोडा विस्तार करा ना. त्यावेळेला प्रबुद्ध या नावाचे अतिशय विद्वान आत्मज्ञानी होते, त्यांनी उलगडा केला. काय सांगितलं त्याने, प्रबुद्ध म्हणजे ज्याची बुद्धी पराकोटीची प्रगल्भ आहे त्याला प्रबुद्ध म्हणतात. नागपूरला पाळेकर नावाचे सज्जन होऊन गेले, आत्मज्ञानी महापुरुष होते. त्यांनी स्वतःला काय नाव घेतलेलं होतं माहितीये, अप्रबुद्ध या नावाने त्यांनी लेख लिहित असत की मी निर्बुद्ध आहे. खरा आत्मज्ञानी असाच बोलत असतो. माऊली म्हणते चातुर्य लपवी, चातुर्य लपून ठेवतात. पिसेपण मिरवी, जगामध्ये आपल्याला काही येत नाही असंच दाखवत असतं. पण कितीही मानवानी प्रगती केली की त्याच्या लक्षात येतं हा आपला सद्गुरू नेहमी आपल्या पुढे एक पाऊल आहेच. म्हणून हा अंतरिक्ष बोलून गेल्यानंतर प्रबुद्ध आता सांगतायत, सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती ही कर्मनित्य वाट्याला येतच असतात. कोणत्याही माणसाला विचारा तुला काय सुख आणि बास, इंद्रियांची तृप्ती पाहिजे. सामान्यतः माणसं एवढीच म्हणतात, याच्या पलीकडे जायला तयार नसतात. मानवी जीवनाचं उद्दिष्ट सुखाचंच आहे असं वाटतं, पण तसं फळ मिळतं असं नाही. सुख सुख म्हणता आहे, दुःख ठाकून आले. समर्थ रामदासांनी म्हटले, सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वताय वडे. प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतात. विवेकानंदांची एक भगिनी होती, स्वामी विवेकानंदांची, तिचं नाव स्वर्णमयी देवी. तिच्या वाट्याला इतकी दुःख आली काय सांगावं. आता पूर्व सुकृत असेल, प्रारब्ध असेल, पण इतकं तिला सोसावं लागलं की तिची आठवण काढली तरी स्वामीजी एवढे संन्यासी पण ढसढसा रडत असत की माझ्या बहिणीच्या वाट्याला इतकं हे वाईट प्राक्तन प्रारब्ध आलं. संन्यासी सुद्धा गैरवरतो काही वेळेला, आश्चर्य करण्यासारखं. तेव्हा आपल्या सुखदुःखांचा विचार करताना आपण विवेक ठेवावा की पूर्व सुकृतापणे आपल्याला हे लाभलेलं आहे. आपण चिडचिड करू नये, त्याला का जास्ती आणि मला का कमी असं म्हणू नये. हे म्हटलं की घोटाळ्याला सुरुवात झाली मानवी जीवनामध्ये. आपण आज जे चांगलं पेराल ते कधीतरी उगवणारच आहे. पूर्वी पेरलेलं आता प्रारब्ध म्हणून वाट्याला आलेलं आहे. म्हणून सद्गुरूला शरण जावं. प्रारब्धाचे 4 प्रकार केले, किती सांगावं तेवढं थोडं आहे. अतिमंद प्रारब्ध, प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध आणि अतितीव्र प्रारब्ध. यातलं अतिमंद प्रारब्ध सद्गुरू कमी करू शकतो. अशी शेकडो उदाहरणं आपल्या पारमार्थिक अध्यात्माच्या इतिहासामध्ये आहेत. पण भक्ताचा भाव तितका अनन्य असेल तर भक्ती ही अलौकिकच आहे सर्व दृष्टीने. आणि म्हणून आपण त्या परमात्म्याला शरण जावं आणि परमात्म्याचं रूप कळावं म्हणून गुरुला शरण जावं. त्याचा एक सुंदर क्रम सांगितला. कोणता क्रम आहे? सर्वप्रथम आपल्याला ज्या गोष्टींबद्दल आसक्ती वाटते त्याच्याबद्दल अनासक्ती निर्माण करायची. अवघडच आहे की अनासक्ती निर्माण करायची. याचा अर्थ असा की ते कर्म आपण करायचं पण त्यात गुंतायचं नाही. गीतेचं महान तत्व आहे. सामान्य मनुष्य कर्म करतो आणि मग म्हणतो कर्मफली मलाच पाहिजे. बरोबर आहे ना? जितकी सामान्य माणसं कर्म करतील ते म्हणणं मी कर्म केलं, कर्मफल मला पाहिजे. संन्यासी म्हणतो मी कर्मच करणार नाही, त्यामुळे कर्मफल मी प्राप्त करायचा प्रश्नच उद्भवत नाही.
आणि ज्याला निष्काम कर्मयोग कळला तो म्हणतो कर्म मी करणार, कारण ईश्वराने मला नेमूनच दिलेलं आहे, पण त्याचं फळ मी सज्जनांना, परमात्म्याला, राष्ट्राला अर्पण करेन. हे ज्याला कळलं त्याला खरी भक्ती कळली. म्हणून पहिल्यांदा अनासक्त भाव, त्यात नंतर संतांची संगती, त्या सत्संगतीमधून दया, मैत्री, विनय, पावित्र्य, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा या सर्वाविषयी समबुद्धी ठेवावी. अनुकूल प्रतिकूल काही वाट्याला आलं तरी आपण तटस्थ राहावं. हे करता येईल, निश्चित करता येईल. आपल्यापैकी सगळ्यांना दिसत नसेल पण प्रतिदिनी मला दिसतं. आपण इतकी मंडळी इथे जमता, गर्दी होते, सगळ्यांना खुर्ची मिळत नाही. अशा वेळेला ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे ते गणेश मंडळाचे अध्यक्ष आदी सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी इथे खाली मांडी घालून बसतात. कळली गीता, भागवत कळलं, किती कौतुक करावं. आपल्या सगळ्या मंडळींचं तेवढं थोडं आहे. ते असं नाही म्हणाले मी अध्यक्ष आहे, मी सचिव आहे, मी उपाध्यक्ष आहे, चला खुर्च्या खाली करा, आम्हाला तिथे बसायचंय. दुसऱ्याला खुर्ची अगोदर देतात. ही सगळी मंडळी प्रतिदिनी मी बघतोय खाली बसतात. भागवत याच्यापेक्षा काय वेगळा असतो सांगा मला. हेच तर जीवनाचं रहस्य आहे. म्हणून शास्त्रांविषयी श्रद्धा निर्माण करा. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. भगवान श्रीकृष्णाने 16व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला सांगितलंय, आलं मनात तर मी धनुष्य घेईन हातात, आणि नको वाटलं तर फेकून देईन, चालणार नाही. तुझ्या कर्तव्याला तुला पारखं होताच येणार नाही, कारण शास्त्राने तू काय करायचं हे अगोदरच नेमून दिलेलं आहे. शास्त्राला तुला फेकून देता येणार नाही. मग शास्त्रानुसार अनुसरण कर. मग काय करावं, असे सद्गुण सगळे धारण करावे, समत्व समबुद्धी धारण करावी, आणि परमात्म्याच्या लीला उदंड गाव्यात. मायेतून तुम्ही निश्चित तरुण जाल. राजा आनंदाने डोलायला लागला, इतकं उत्कट तत्वज्ञान आहे. मग त्यांनी 5वा प्रश्न विचारला, नारायण परमात्म्याचं की ज्याच्याबद्दल आपण इतकं भरभरून बोलत आहात त्याचं स्वरूप काय. आपल्याला 4 देह असतात, माहितीये का आपल्याला? नसेल म्हणून मुद्दाम उलगडा करून सांगतो. एकाला म्हणतात स्थूल देह, म्हणजे जो आपला डोळ्यांना दिसतो. अभ्यंकर पाहिले की ओळखले जातात डोळ्यांनी, कारण एवढी एवढी उंची आहे, वर्ण असा आहे, जाडी कृश एवढे आहेत, आवाज असा आहे, नाक असं आहे, डोळे असे आहेत. पटकन नामरूप असल्यामुळे मनुष्य ओळखलं जातं. त्याला म्हणायचं स्थूल देह. या स्थूल देहाच्या तो पडतो, त्याला जाळतात शेवटी. त्याच्या आतमध्ये मन, चित्त, बुद्धीन, अहंकार याला अंतःकरण चतुष्टय किंवा सूक्ष्म देह म्हणतात. मी पुन्हा एकदा फक्त स्मरण देतो. मन होय नको म्हणतं, त्याचा निश्चय बुद्धी करते, मग तो चिंतनाचा विषय चित्ताचा होतो, आणि त्याचं प्रत्यक्ष कर्म अहंकाराच्या माध्यमातून प्रगट होतं. याला सूक्ष्म देह किंवा लिंग देह म्हणतात. 3रा देह जो आहे त्याला अविद्येचा देह म्हणतात, अज्ञानाचा देह आहे तो. कारण देह म्हणतात त्याला, की ज्याच्यामुळे या देहात आपण येतो आणि जन्म मृत्यूची चक्रात नित्य भ्रमत राहतो, फिरत राहतो. त्याच्या पलीकडे एक महाकारण देह आहे की ज्यामुळे आपले अंतर्चक्षु, हे नव्हे, अंतर्चक्षु उलगडतात आणि आपल्या जीवनाचं कर्तव्य काय आहे ते कळायला लागतं. आत्मतत्वाचा स्पर्श होतो सूक्ष्म देहाला आणि मनुष्य परमार्थ साधन करायला लागतं. या 4 देहाच्या पल्याड परमात्मा आहे. त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही, देणं घेणंही नाही. त्याला कर्म नाही, कर्म करतो पण कर्म करून तो अकर्ता आहे, कारण तो कशात बांधलाच जात नाही. म्हणून भगवंतानी गीतेत सांगितलं, जन्म कर्मच मे दिव्यम, माझा जन्म अवतार घेणं आणि माझी कर्म सगळी दिव्य आहे. नमे कर्मफले स्पृहा, मला आसक्तीच नाही कुठल्या कर्माबद्दल. आणि त्याच्यामुळे परमात्मा या सगळ्याच्या परे आहे. आपल्या वाट्याला येणारी सुखदुःख, कर्मविपाक, पूर्वसुकृत, आशय यातलं काही परमात्म्याच्या वाट्याला येत नाही. थोडक्यात उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचं कारण असून स्वतः ब्रह्मरूप असणारा, अलिप्त राहणारा तो खरा परमात्मा आहे. राजाला किती आनंद व्हावा.
4 ध्येय लक्षात ठेवा खरोखर, आणि नित्य मनामध्ये धारणा अशी करावी, मी स्थूल देह नाही. किती नटवतात या देहाला, नटवू नये असं नाही, नटवा गोड, किती तास द्यावेत. भगिनी माता इंदूरमधल्या कमी देतात हो, पण पुणे मुंबईतल्या खूप देतात. तेव्हा या देहाचं फार चोचले आणि लाड करूच नाहीत ना, किती करावेत, त्याला सीमा आहे. मी खरा आत आहे. देह ज्या वेळेला पडतो त्यावेळी चमत्कार घडतो कसा तो पुढे सांगणार आहे. पुनर्जन्म मानवाला कसा प्राप्त होतो त्याचं उलगडा आहे भागवतामध्ये, गीतेमध्ये तर आहेच. 8वा अध्याय सगळं रहस्यच भगवंतांनी उलगडून सांगितले अक्षर ब्रह्मयोगामध्ये. मग राजा आता म्हणाला की आपण म्हणता की गुंतायचं नाही कशामध्ये आणि कर्म तर करायचं, मग तो निष्काम कर्मयोग कसा करायचा, हा प्रश्न ऐकल्यावर आविर्होत्र नावाचा 6वा आत्मज्ञानी महापुरुष होता. तो म्हणाला, राजा कर्माचे 3 प्रकार आहेत. एकाला म्हणायचं कर्म, दुसऱ्याला म्हणायचं अकर्म आणि तिसऱ्याला म्हणायचं विकर्म. विकर्म याचा अर्थ शास्त्र सांगतं की ही करू नका, त्याला विकर्म म्हणजे महापाप. मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, हिंसा, चोरी, व्यभिचार यातलं काहीही करू नये, ती सगळी निषिद्ध कर्म आहेत म्हणजे विकर्म आहेत. कर्म याचा अर्थ शास्त्रविहित कर्म आणि अकर्माचे 2 उल्लेख आहेत. निषिद्ध कर्म म्हणून भागवत सांगतं आणि गीतेमध्ये अकर्म म्हणजे आपलं कर्म सहजतेमध्ये पालटून जाणं, असं गीतेनं फार सुंदर अर्थ केलाय. मुलं ज्या वेळेला पहिल्यांदा पोहायला शिकतात त्यावेळेला काय काय करतात बघा, आरडाओरडा करतात, हातपाय झाडतात, गटंगळ्या खातात, तोंडात पाणी जातं, सगळं जातं. आणि मग एकदा पोहायला लागलं काय मजा असते, मित्रांच्यावर गप्पा मारता मारता सप सप पोहत असतात, कारण ते पोहणं आता हा त्याचा सहज स्वभाव होतो. नवीन गाडी ज्या वेळेला तैलरथ चालवायला शिकतात त्यावेळेला गतिरोधक गतिवर्धक काही लक्षातच येत नाही. गतिरोधक दाब म्हटलं की हा गतिवर्धक दाबतो, असं उलट सुलट करतात. कितवा गिअर आहे त्याला पाहिल्याशिवाय कळत नाही, असं बघावं लागतं, पहिला, एका, दुसरा, तिसरा, चौथा. पण एकदा गाडी चालवण्यावर प्रभुत्व आलं, सबकन गिअर पडत होतो, काही अडचणीच येत नाही. अरे मला माहिती आहे गाडीचा जो आवाज आहे त्याच्यावरून कळलं, हा दुसरा, हा तिसरा, आता पहिला, आता हा शेवटचा 5वा, कळूनच जातं. तो सहज स्वभाव होता. आणि मग मुलं पत्नी यांच्यावर गप्पा मारता मारता तैलरथ राष्ट्रीय महामार्गावर शांतपणे धावत असतं. हे सहज कर्मात पालटणं म्हणजे अकर्म आहे. मी काही विशेष केलं असं न वाटणं म्हणजे अकर्म. तेव्हा राजाला आविर्होत्र सांगतोय ही जाणून घे 3ही प्रकारची कर्म, आणि तुझी भक्ती कशामध्ये असावी, वेदोक्त कर्म कर. शास्त्रांनी सांगितलेली कल्पना तू ध्यानामध्ये घे आणि मी मला आणि माझे टाकून दे. मी मला माझं टाकणं म्हणजेच निष्काम कर्मयोग, दुसरं कोणतंही काही नाही. ब्रह्मस्वरूप आत्म्याची ओळख करून घ्यायची असेल आणि परमात्मा जाणायचा असेल, मी मग कधीही म्हणू नका, आपण म्हणायला शिका. म्हणून नेहमी माणसांनी जागरूक असावं. कुटुंबामधल्या आपण सगळे एक असं म्हणायला शिकावं. मी विशेष केलं, बऱ्याच जणांना श्रेय हवं असतं, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये सगळ्यांना श्रेय हवं असतं. खरंच आहे की मी विशेष केलं बरं का, पटकन घरातली व्यक्ती बोलून जाते, हा मी सांभाळलं ते, मी हे काम केलं, हे बोलायचंच नसतं. तू सगळ्या त्या कुटुंब पुरुषाचा एक घटक आहेस, तर तुझं कर्तव्यच आहे करणं, ते बोलायचं कशाला. पण माणसाला ते दाखवल्याशिवाय बोलल्याशिवाय चैन पडत नाही. ही तर गंमत आहे. म्हणून मानवाने जागरूक राहावं आणि सगळं मी मला माझं कमी करून टाकावं, हाच निष्काम कर्मयोग. आता 7वा प्रश्न त्यांनी द्रुमिलाला विचारला की भगवंताच्या लीला कोणत्या. त्यावेळेला पहिल्यांदा येऊन गेलेले सगळे अवतार पुन्हा द्रुमिलानी राजाला सांगितलेले आहे. 22-24 जे अवतार गेले, हंस आणि परमहंस शेवटचे धरून 24 अवतार भागवत सांगतं. तर त्या अवतारांचं वर्णन द्रुमिलानी केलं. राजा म्हणाला, चमस नावाचा आत्मज्ञानी होता, त्याला त्यांनी प्रश्न विचारला. तो म्हणतो की हे फार सुंदर सांगताय आपण सगळेजण, पण सामान्य माणसाच्या भोगेच्छा संपत नाहीत. बरोबर आहे ना. शेवटी असं होतं की आतून इच्छा असते पण शरीर साथ देत नाही म्हणून गप्प बसतात माणसं. नाही तर 56 भोगायला गेले असते. पण कळतं आता खाल्लं तर ते पोटाला सोसवणार नाहीये.
खरा भगवत भक्त कोणता? विषय समोर आहे आणि सेवन करण्याची शक्ती आहे तरी सुद्धा त्याला नाही म्हणणं, हा खरा भक्त भागवत. आपण काही वेळेला नाईलाजाने अनेक वृद्धांना तोंडाला पाणी सुटतं, भेळ खावी. अलीकडे तर पुण्यामध्ये तर काय हो, काय ते पक्वांना सारखं खातात. काय हो, नाही वडापाव नाही, काय कच्ची दाबेली वडापाव आणि पावभाजी रात्री 1-2 वाजता जाऊन खातात आणि त्याच्यामध्ये एवढाले लोण्याचे गोळे घातलेले असतात. काय प्रकृतीचं होईल सांगा? एवढा विवेक राहत नाही माणसाला की ते रात्री असं एवढं लोणी घातलेलं खाल्ल्यानंतर त्याचं पचन होईल का, आपली प्रकृती चांगली राहील का, एवढा सुद्धा विवेक मनुष्य करू शकत नाही. त्याचं कारण आहे आतमध्ये भोगेच्छा फार प्रबळ असते. मला हे हवं, मला हे हवं. म्हणून नाथांनी या 11 स्कंदावर भाष्य केले. त्यात ते म्हणतात, अरे तुम्हाला असं वाटतं खरं की आपण उपभोग घेतो, तसं नाही आहे. इंद्रिय तुम्हाला कुरतटून टाकतात, खलास करून टाकतात. म्हणून आतली भोगेच्छा अतृप्त जर असेल त्यांची गती काय? राजाने फार सुंदर प्रश्न विचारलाय आणि जनसामान्यांच्यासाठी हा फार महत्वाचा आहे. त्याला सुंदर उपाय या चमसानी सांगितला. ते म्हणतात, राजा, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अशा 4 आश्रमामधून मनुष्य जातो. त्यावेळेला त्यांनी त्या त्या आश्रमाला योग्य असं वर्तन करावं, इंद्रियांना थोडंसं आवरून धरावं. आणि आमचे पूर्वज फार हुशार होते. चमसानी फार सुंदर सांगितलं. तो म्हणतो 3 गोष्टी अशा आहेत की त्याच्याकडे मानवाची स्वभावता ओढ आहे. कोणत्या सांगितल्यात माहितीये? मैथुन, मांस आणि मद्य. मग असं जर मानव नित्य सेवन करत राहिला तर पशु आणि याच्यात काय भेद राहिला? पहिल्या दिवशी आपण म्हटलं, आहार निद्रा भयमैथुनमच्या सामान्यमेतत् पशुभिर नराणाम्. जनावर आणि मनुष्य या दोघांनाही आहार निद्रा भयमैथुन आहेच. मग मनुष्य आयुष्यभर जर तेवढंच करत राहिला तर मानव आणि जनावर याच्यामध्ये काय भेद राहिला? म्हणून हा ऋषी आत्मज्ञानी सांगतोय, मैथुनाला नियंत्रित करावं म्हणून विवाह संस्था आली. बंधन घातलेले आहे त्याला. वागावं कसं, वर्तन कसं असावं याला काही लक्ष्मण रेषा घालून दिलेली आहे. तुमचं आमचं भाग्य असं आहे, आहार निद्रा भय जन्मभर राहतं बरं का, कमी जास्त प्रमाणात असेल पण राहतं. ईश्वरी कृपा अशी आहे की मैथुनाचा कालखंड सगळ्यात कमी आहे मानवी आयुष्यामध्ये. आणि तरीही मानव आसक्त असतात, हे केवढं दुर्दैव आहे. म्हणून चमस सांगतोय की या तिन्हीसाठी, मैथुनाची मानवाची वृत्ती कमी करण्यासाठी विवाह संस्था केली. मांस खाण्याची त्याची वृत्ती कमी व्हावी म्हणून यज्ञसंस्था निर्माण केली. आणि मद्यपान त्यांनी करू नये म्हणून सौत्रामणीसारखे यज्ञ केले की ज्याच्यामध्ये सोमवल्ली दिली जात असे. अतिशय शक्तिशाली होती. ते मद्य घाणेरडं पिऊ नका, सोमवल्लीचं सेवन करा आणि बलाढ्य ठेवा. थोडक्यात राजा आपल्या पूर्वजांनी मानवी जीवन नियंत्रित केलेलं आहे. ते जर मनुष्य नियंत्रित करू शकला नाही तर त्याची गती नरक एवढीच आहे. स्पष्ट सांगितले चमसा. पुढे चमस म्हणतो की धनाचं उद्दिष्ट धर्मच असलं पाहिजे. धनाचा उपयोग पहिल्यांदा धर्मासाठी केला गेला पाहिजे. भागवतांनी सुंदर सांगितलेलं आहे की धनाचा विनियोग कसा करावा. भागवत सांगतं, धर्माय, यशसे, स्वजनाय, कामाय. काय सुंदर उलगडा करून टाकलाय, फार सुंदर सांगितलं. काय काय सांगतात बघा, अर्थाय आणि कामाय असे 5 प्रकारे धनाचा विनियोग करावा संपत्तीचा. पहिल्यांदा आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा धर्माला द्यावा, धर्माच्या रक्षणासाठी द्यावा, चांगल्या मंदिरांना द्यावा, चांगल्या संस्थांना द्यावा. धर्म रक्षति रक्षितः, धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. म्हणून पहिला आपल्या उत्पन्नाचा वाटा धर्माला द्यावा. दुसरा यशसे, यश व्यक्तीचं नाही राष्ट्राचं यश. म्हणून कारगिलचं युद्ध झालं त्यावेळी धो पाऊस पडला दिल्लीमध्ये. जवानानो हे धन घ्यान लढा, अशी ती दूरदर्शनवर चित्र पाहिली, भरून येत होतं. जगदंबेची प्रतिमा असायची तंबूमध्ये, तिचं पूजन करून आमचे जवान युद्धाला जात होते. काय सांगावं,
ती ऊर्जा जगदंबेची प्राप्त केली आहे आणि मग युद्ध करून देदीप्यमान विजय मिळवला आपण. तेव्हा यश व्यक्तीचं नाही, राष्ट्राचं आहे. राष्ट्राला यश मिळालं की व्यक्तीचं यश त्यात सामावलेलंच असतं, ते वेगळं नाही. तिसरं स्वजनाय, आपण शिकून शहाणे मोठे झालो. मग ज्यांना आपल्या नातेवाईकांपैकी आवश्यकता आहे, गरज आहे, समाजामध्ये जे आहेत त्यांना आपल्या उत्पन्नाचा एक वाटा द्यावा, कारण ते स्वजन आहेत आपले आणि त्यांना आपण जसे शिकलो तसं शिकवावं. चौथं सांगितले अर्थाय. मग आता उरलेला पैसा जर असेल तिन्हीला देऊन तर तो अर्थाने अर्थ वाढवावा, गुंतवणूक करावी, चांगल्या जागी करावी आणि धन वाढवावं. म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करू नये, अगदी स्वच्छ सांगायचं झालं तर करू नये. पण माणसं गुंतवणूक करतात, न्याय मार्गानेच धन मिळवावं, ते शेअर बाजार त्याच्यामध्ये बसत नाही, हे खरंच आहे. आणि पाचवं सांगितलं कामाय. आता ह्यातून धन उरलं तर मग तुमच्या इंद्रियांचे जेवढे चोचले पुरवता येईल तेवढे पुरवा. कलियुगातला मनुष्य इतका बुद्धिमान झालाय, त्यांनी ही शिडी फक्त उलटी केली. अगोदर कामाय, मग अर्थाय, मग स्वजनाय. यशस्से धर्माय कोणी बोलायलाच तयार नाही. ऐसे कसे चलेगा? राष्ट्राची उभारणी यातून होणार नाही. म्हणून भागवताचा हा मार्ग लक्षात ठेवला पाहिजे. धनाचं उद्दिष्ट चमत्कार सांगतायत, धर्म हेच आहे. धर्मामुळेच परमतत्वाचं ज्ञान होतं आणि म्हणून मानवानी निश्चित आपल्या मनाशी आडाखा बांधावा. जे जन्माला येतात ते मृत्यू पावतात. इंद्रियांची हाव कमी करावी. मृत्यून म्हणे भूपती, मृत्यून म्हणे नृपती, मृत्यून म्हणे चक्रवर्ती कैवाड जाणे, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार, मृत्यून म्हणे दिगंबर. जे अवतार आले ते सुद्धा पंचभौतिक खोल टाकून गेले. तुमची आमची काय कथा? समर्थांनी मृत्यूवर एक संपूर्ण समासच लिहून टाकला, मृत्यू निरूपण केले. तेव्हा आपण ते नित्य लक्षात ठेवावं. नाथांना कोणीतरी प्रश्न विचारला होता, आपण एवढे भगवत भक्त कसे? नाथांनी एका वाक्यात उत्तर दिलं, मी म्हणाले नित्य मृत्यूचं अनुसंधान ठेवतो, बस. त्याच्यामुळे भगवत भक्तीकडून मी दूर जात नाही. मला केव्हा मृत्यू येईल सांगता येत नाही. आणि म्हणून मानवाने काय करावं? भगवंताला कधी विन्मुख होऊ नये. स्थावर जंगम निर्माण करावं, शांतपणे पुढल्या पिढ्यांकडे सोपावं, त्यांना चांगला उपदेश करावा, सन्मार्ग दाखवावा आणि सगळ्यातून निवृत्त व्हावं. हे जर करता आलं नाही, भोगेच्छा तशीच शेवटपर्यंत राहिली, नरकाचा मार्ग खुला झाला म्हणून समजा. मग या राजाने 9वा प्रश्न विचारला. तो म्हणतोय, भगवंताचा रंग कोणता? असं काही रंग असतो? त्यावेळेला करभाजन नावाचे जे आचार्य होते ते म्हणाले, राजा तसा रंग नसतो, पण युगाला एक एक रंग आहे. सत्ययुग शुभ्र रंगाचे, कारण राजाच नाही, दंड करणारच कोणी नाही. सगळे नागरिक इतके छान वागतायत की त्यांना कायदा, पोलीस म्हणजे आरक्षी असा शब्द बरं का, लक्षात ठेवा. पोलीस हा आंग्ल भाषेतला शब्द आहे, आरक्षी म्हणायचं त्याला, संस्कृत किंवा हिंदी मराठी भाषेमध्ये. तर असे कोणी असण्याची आवश्यकताच नाही, इतके नागरिक चांगले वागतात, कारण इंद्रियजयी माणसं आहेत. त्रेतायुगामध्ये लाल रंग आहे, पण माणसं धर्मनिष्ठ असतील. द्वापराचा रंग सावळा झाला, तिथे तांत्रिक विधी पुष्कळ सुरू झाले. आणि म्हणून तर भागवताने सांगितले, नमस्ते वासुदेवाय नमस्संकर्षणाय च प्रद्युम्न अनिरुद्धाय तुभ्यम भगवते नमः. चतुर्व्यूह जो आला ना, तांत्रिक आगम पद्धतीने वैष्णवचार, तो या कारणामुळे आला की द्वापर युगामध्ये अशा प्रकारच्या पूजेला, आगम पद्धतीला, तांत्रिक पद्धतीला प्रारंभ झाला. आणि मग शेवटी कलीमध्ये त्या संपूर्ण युगाचा रंगच काळा झालेला आहे. मग अशा वेळी काय करावं? नाम संकीर्तन करावं आणि आपण कृतार्थ आणि धन्य होऊन जावं. अरे, त्रैलोक्यात पापाच्या राशीत धुवून काढणाऱ्या 2च नद्या आहेत. एक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गंगा नदी, आणि दुसरी नदी अशी थोर आहे ज्याचा अनुभव आत्ता आपण करतो, ती म्हणजे कथा नदी. भगवंताचं नामस्मरण घेणं, ऐकणं, त्याच्यामध्ये रंगून जाणं, ही श्रेष्ठ कथा नदी आहे की ज्याच्यामुळे पाप मानवाची सरून जातात. हे ऐकल्यानंतर त्या राजाला इतका आनंद झाला. आता द्वारकेचं वैभव कळसाला पोचलेलं होतं, कौरव मारले गेलेले होते आणि या देशामधले अनेक खल तेही भगवंतानी मारलेले होते. त्याच्यामुळे यादवांना कोणी प्रतिस्पर्धीच उरला नाही.
तर यादव उतले मातले. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं, भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्र गांधारीला भेटायला गेले आणि गांधारीने शाप दिलाय बरं का भगवंताला सुद्धा. आश्चर्य वाटेल आपल्याला. म्हणजे ती किती तपस्पूत असेल की कृष्णा, तू जर मनात आणलं असतंस तर नक्की हे युद्ध थांबवू शकला असतास, पण तुझ्या मनात माझ्या पुत्रांना मारायचंच होतं, तेव्हा मी तुला शाप देते की तुझ्या डोळ्यासमोर यादवांचं कुळ असंच नष्ट होईल. असं म्हटल्याबरोबर थांबू मी थोडा वेळ. खर तर कुणी येतं, उशिरा येतं काही कारण असल्यामुळे, पण माणसं उगाच असं करून बघत राहत. कथा चालूच असते, कथेकडे लक्ष पाहिजे. तर मी काय सांगत होतो असं विचारणार नाही, घाबरू नका. तेव्हा गांधारीने शाप दिला की कृष्णा तुझ्या समोर, बरोबर आहे सांगितलं, तुझ्या समोर यादव कुळ नाश पावेल, माझा शाप आहे तुला. भगवंतांना वाईट नाही वाटलं, भगवंत प्रसन्नपणे हसले. ते म्हणाले गांधारी, मी जे करणार होतो ते फक्त तुझ्या मुखातून दैव बोललं एवढंच. कशातही भगवंत कमलपत्रासारखे आहेत आणि निर्ममपणे पुढे मारले तसं. आणि या वेळेला अनंत आत्मज्ञानी महापुरुष कृष्णाला भेटायला आले, भगवंतांना भेटलेले आहेत आणि ते म्हणतात प्रभो, ज्यासाठी आपण अवतार घेतला ते कार्य आता संपन्न झाले, त्यामुळे आता आपण या भूतलावर राहावं असं काही नाहीये. भगवंत म्हणाले माझ्या मनातली गोष्ट आपण बोललात, किंबहुना मी त्याची योजना सुद्धा केलेली आहे. भागवतात वर्णन आहे, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांचं वय 125 वर्षांचं होतं. स्पष्ट उल्लेख आहे भागवतावर. आणि ते ज्या वेळेला लढले अर्जुन आणि कृष्ण कुरुक्षेत्रावर, त्यावेळेला ते 60च्या पुढे होते असं वर्णन आहे. आणि त्यांना युवा म्हटलेलं आहे, तरुण होते. आता जे संगणकावर पुढे बसतात ना 12-12, 14-14 तास, तिशीमध्ये मानेची दुखणी, पाठीची दुखणी, कसं होणार आमच्या तरुणांचं? खरंच काळजी वाटते. इतकं त्यांना पळवू नका, त्यांना सन्मार्ग दाखवा. आणि त्यांना म्हणा किती पैसे लागतात, महिना काढायला किती पैसे लागतात, मग अशी आसक्ती मनात नको आहे तुमच्या. वेगळ्या प्रकारची गुलामगिरी स्वीकारू नका. तिथून आम्हाला काम सांगतात, त्याचा भावच असा आहे की भारतात फार स्वस्त काम करून मिळतं. अमेरिकेनं डॉलरमध्ये स्वदेशात काम करून घ्यायचं ठरवलं तर त्यांना ते परवडणारच नाहीये. आणि म्हणून मग ते या आशिया खंडातले उपदेश पकडतात आणि मग सांगतात आमच्यासाठी ही कामं करा. आणि आमचे तरुण तिकडे दिवस असतो पण आमच्याकडे रात्र असते, पण त्यांचा दिवस आहे म्हणून रात्रभर कामं करणारे आमचे तरुण आहेत. ही वेगळ्या प्रकारची गुलामगिरी चालली आमच्या राष्ट्रामध्ये. हे होऊ देऊ नका. संघटितपणे याचा प्रतिकार करा की आयटीची वेळ नक्की असावी, 10 ते 6 कार्यालय असतं तसं असावं. सकाळी 7ला गेलेला तरुण मध्यरात्री 12ला परत येतो. काय होईल त्याच्या देहाचं? मग तो कुटुंबाला केव्हा वेळ देणार सांगा? स्वतःची प्रकृती चांगली कशी ठेवणार? तो व्यायाम केव्हा करणार? पत्नी मुलांना आई वडिलांना केव्हा वेळ देणार? म्हणून दोघं राहतात, म्हणतात तुम्ही जा वृद्धाश्रमात. केव्हाही यावं, केव्हाही जावं, वाटेल तसं वर्तन असावं. भयानक आहे. भगवान श्रीकृष्णांना तरुण म्हटले. अर्जुन भीम सगळ्या कौरव पांडवांना 60 उलटलेले. केवढे स्फूर्तिले असतील बघा, कसं सामर्थ्य अंगामध्ये असेल. भगवंत म्हणाले माझ्या मनात आहे, आता मी एक कौतुक करणार आहे. आणि भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं प्रभास पट्टणला चला. आता काही नक्षत्र आणि योग बरे नाही आहेत, आपण तिथे जाऊ, परमात्म्याची प्रार्थना करू. पुण्यदायी क्षेत्र आहे आणि मग आपल्यावर परमात्मा कृपा करेल. आपण सगळेजण जाऊया. या वेळेला त्या उतल्या मातलेल्या यादवांमध्ये इतकी मस्ती आलेली होती, त्यांनी सांबाला स्त्री वेश दिला. आणि जे महर्षी त्या द्वारकेमध्ये आलेले होते त्यांच्या पुढे नेलं, पोटाला स्त्रीवेश दिलेला, आत एक गाठोडं बांधलं होतं. आणि त्या सगळ्या महर्षी जनांना सांबाचे मित्र म्हणाले, ही कुलवधू अत्यंत पुण्यदायी पुण्यश्लोक आहे, हिच्या पोटी पुत्र जन्माला येईल का कन्या जन्माला येईल तेवढं सांगा, आपण आत्मज्ञानी आहात. त्यावेळेला तिथे गेलेल्या अगस्त्य होते, दुर्वास होते, अन्यही होते, त्यांनी शाप दिलेला आहे. ते म्हणाले सांबा तू स्त्रीचं रूप घेतलंस आणि आत्मज्ञानी महापुरुषांना फसवायचा प्रयत्न केलास,
तू मुळात स्त्रीच नाहीयेस, पण आमचा शाप आहे की तुझ्या पोटी एक मुसळ जन्माला येईल आणि ते यादव कुळाचा नाश करेल. थरकाप झाला सांब आणि त्याच्या मित्रांचा. पळत गेले. वसुदेव उग्रसेनाच्या कानावर ही वार्ता घातली आणि खरंच त्याच्या पोटामधून मुसळ निघाला असं वर्णन. उग्रसेनाने सांगितलं याचं चूर्ण करा आणि भिरकावून द्या सगळं समुद्रामध्ये. ते भिरकावलं सागरामध्ये, पण ते नाहीसं होणार नव्हतं. कसं? पुढे आपण पाहणार आहोत. म्हणून तुकोबा जे म्हणालेत ना ते खरंच आहे. तुकोबा म्हणाले, अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळ येते. सद्गुरू आपल्याला ध्यान मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, कर्म मार्गाने जा असं सांगतो, त्यावेळी आपल्याला राग येतो काही वेळेला. त्या दुसऱ्याला सांगितलं ज्ञान मार्गाने आणि मला सांगतात कर्म मार्गाने. असं का? अरे तुमची दोघांची प्रकृती भिन्न आहे. म्हणून गुरु निवड करून सांगतात, जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा, नावेनं पल्याड गेला तुमचं काम संपलं म्हणून नाव काय जाळतात का? मागे अनेक वाट पाहत उभे आहेत ना. काय सुंदर सांगितले तुकोबाने. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी नाही करी जगी उपकार. आजीनं नातवाला नेलं वैद्याकडे. मेल्या म्हणाली सारखा खोकतो, शिंकतोस, ताप येतो आलटून पालटून, चल वैद्याकडे जावी. नेलं. आत पाऊल टाकल्याबरोबर तो नातू म्हणाला आजी घरी चल. आजी म्हणाली का रे बाळा? अरे वैद्य चांगलं औषध देतील, तुझा त्रास कमी होईल. तो म्हणाला वैद्यालाच बघ किती रोग झालेत, किती बाटल्या आहेत ठेवलेल्या. गोंधळ होता आपलाही केव्हा केव्हा. वैद्य एकाला सांगतो हे बघ रात्री दही खायचं नाही, एवढं सुद्धा नाही. आणि दुसऱ्याला सांगतो की चांगलं साय असलेलं मोठी वाटीभर दही खात चला. आता पहिला वैद्याला विचारतो तो तुमचा जावई का हो? त्याला साईचं दही खायला सांगा, मला म्हणता एवढा कणी खायचा नाही. मग वैद्य सांगतो अरे तुझी प्रकृती वेगळी, त्याची वेगळी, ज्याला जसं आहे तसं मी सांगितलं. म्हणून अर्जुनाकडून कर्मयोग संपन्न केला, विदुराकडून भक्तियोगाचा परोत्कर्ष साधला आणि आता उद्धवाला त्यांनी उपदेश केलेला आहे. आत्मज्ञानी होण्यासाठी काय काय करावं, राजा आणि अवधूत याच्यामधला सुंदर संवाद भगवंतांनी सांगितला. आणि ते म्हणाले ज्याचा ज्याचा जो गुण चांगला आहे तो या अवधूतांनी उचलला. कारण राजाच्या लक्षात आला हा वेगळा आहे, जगा वेगळा, मनुष्य कशात न रमणार आहे, अवधूत स्वरूपामध्ये दिसतो. म्हणून राजाने पृच्छा केली. त्यावेळेला अवधूतांनी जे उत्तर दिले फार सुंदर आहे. कुणाकडून मी काय शिकलो असं तो सांगतो. तो म्हणतो मी पृथ्वीकडून 2 गोष्टी शिकलो. एक क्षमा. पृथ्वीवर किती घरं बांधतात, पृथ्वीची नांगरणी करतात, पृथ्वीवर इतकी वाहनं चालतात, पृथ्वीला इतका भूभार होतं, सगळं होतं, पण पृथ्वी कधी रागावत नाही. ती क्षमाशील आहे. युधिष्ठिराला यक्षाने प्रश्न विचारला होता की पृथ्वीपेक्षा क्षमाशील कोण सांग, कोणाचं अंतःकरण भरून येईल, असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तो म्हणाला पृथ्वीपेक्षा क्षमाशील माता. आईच्या ठाईचे वात्सल्य आणि विलक्षण क्षमाशीलता आहे, ती पृथ्वीची सुद्धा कणभर कमी पडेल, इतकं सुंदर. बरं दुसरा पृथ्वीचा गुण आहे तो परोपकार आहे. म्हणजे पृथ्वीला नांगरतात, इतका त्रास देतात, भार करतात, तरी पृथ्वी तुम्हाला आम्हाला भरभरून देते. दगड देते, विटा देते, माती देते, खनिज नानाविध प्रकारची देते, वृक्ष देते, फलं देते, फुलं देते, काय देत नाही पृथ्वी. आणि तरी हे माझं म्हणून आम्ही कवटाळून बसतो. काय आश्चर्य आहे ना. भगवंतानी पंचमहाभूता निर्माणच केली नसती तर काय केलं असतं आपण. पाणी देवानी निर्माण केलं आणि त्याच्यासाठी माणसं भांडतात. काय चमत्कार आहे. सगळ्यांचा अधिकार आहे. जर परमात्म्याने ते निर्माण केलेलं असेल तर आश्चर्य करण्यासारखं. पण जगामध्ये हे घडत जातं, हे तर 100% सत्य आहे. मग पृथ्वीपासून क्षमा आणि परोपकार मी शिकलो. दुसरं आपल्या शरीरामध्ये प्राणवायू असतो. पंचप्राण आहेत आपल्याला माहिती असतील. प्राण आहे, अपान आहे, व्यान आहे, उदान आहे आणि समान आहे. आणि 5 उपप्राण आहेत. नाग आहे, कूर्म आहे, कृकल आहे, देवदत्त आहे, धनंजय. असे 5 उपप्राणी आहेत. मानवाचा देह ज्या वेळेला पडतो त्यावेळेला 9 प्राण बाहेर पडतात आणि एकच राहतो धनंजय. म्हणून एखादं जनावर रस्त्यावर मरून पडलेलं दिसलं, धनंजय हा प्रसरण पावणारा उपप्राण आहे. त्याच्यामुळे ते मेलेलं जनावर फुगत जातं बघा. तशी मानवी देहाची अवस्था होऊ नये म्हणून मग डॉक्टर एक इंजेक्शन देतात.
आणि म्हणतात याची अशी अवस्था होता, तो धनंजय प्राण जोपर्यंत देह जाळला जात नाही तोपर्यंत प्रसरणच पावत राहतो. हे जे प्राण आहेत आपल्या देहामधले आणि प्राणवायू काय मागतात आपल्याकडे? थोडं पाणी दिलं की तृप्त असतात. तेव्हा अवधूत म्हणतो मी यांच्यापासून संतोष शिकलो. आकाशापासून मी काय शिकलो तर अलिप्तता शिकलो. अलिप्तता म्हणजे 6 ऋतू येतात, 3 नाही आहेत बरं का. 3 परदेश आहेत आपल्याकडे. 6 ऋतू सांगितले 2-2 महिन्यांचे. वसंत आहे, ग्रीष्म आहे, वर्षा आहे, शरद आहे, शिशिर आहे, हेमंत आहे. 6 ऋतू आहेत आपल्याकडे. हे आकाशात येतात आणि जातात. आकाशाला काही त्याचं नसतं. आले काय आणि गेले काय. आकाश अलिप्त असतं. तेव्हा मी आकाशाकडून अलिप्तता शिकलो. जलाकडून मी शुचिता शिकलो, कारण जल तसं शुची असतं, आपण त्याला गढूळ करतो. अग्नीकडून मी तेजस्विता शिकलो. अपरिग्रह शिकलो, इंद्रिय संयम शिकलो, उपासना करायला शिकलो. चंद्राकडून मी हे शिकलो की चंद्राच्या कला कमी जास्त होतात, तरी चंद्र आहे तसं आहे. तेव्हा माझ्या देहात कितीही बदल झाले तरी देहाविषयी मी आसक्ती ठेवू नये, हे मी चंद्राकडून शिकलो. शुक्ल पक्षामध्ये चंद्र वाढत जातो आणि कृष्ण पक्षामध्ये अमावस्येला दिसेनासं होतं, हे तर माहिती आहे. तेव्हा मी विवेक असा केला की चंद्रासारखा माझ्या देहातही बदल आहे. म्हणून मी काय केलं, देहाची आसक्ती सोडून दिली. सूर्य जगाला भरभरून देतो पण जगाकडून काही मागत नाही. तेव्हा जगाला द्यावं हे मी शिकलो. अनासक्ती माझ्यात निर्माण झाली. कबुतरांच्या पासून मी शिकलो की आसक्ती टाकावी, कारण अलिप्तता निर्माण झाली नाही तर कबुतराचं जोडपं जसं पारध्याला सापडलं, मारलं गेलं, त्याच्याप्रमाणे मानवाची अवस्था होईल. म्हणून मी कबुतरांकडून हे शिकलो. अजगराकडून हे शिकलो की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आता त्यातले सगळेच गुण प्रापंचिकांना लागू नाही आहेत. तर उद्या सकाळी गृहिणी म्हणतील मी अलिप्तता शिकले. कुणाकडून? कालच सांगितलं अभ्यंकरांनी, ठेविले अनंते तैसेची, मी उठणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, असा त्याचा भावार्थ नाही. पण तो गुण मी शिकलो त्याच्याकडून. समुद्राकडून मी धीर गंभीरता शिकलो. तो नित्य भरलेलाच आहे, पाऊस पडला काय न पडला काय. पतंगाकडून मी शिकलो की पतंग झडप घालतो दिव्यात आणि स्वतःचं मरण ओढवून घेतो. तेव्हा आकर्षण वाटणाऱ्या कोणत्याही मायेला भुलू नये हे मी त्या पतंगाकडून शिकलो. भ्रमराकडून मी शिकलो की भ्रमर फुलामध्ये जातात पण त्यातला मध काढून घेतात, तसं जीवनाचं सार शोधावं आणि असार टाकावं हे मी भ्रमराकडून शिकलो. म्हणून तो अवधूत सांगतोय. पुढे अवधूत म्हणतोय की मधमाशी ही कशी आहे तर माधुकरी वृत्तीची आहे. थोडं 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 सगळीकडून गोळा करते, म्हणून मी माधुकरी मागायला शिकलो. काय सुंदर सांगितले. संग्रह करू नये, कारण मधमाशा एवढा संग्रह करतात आणि शेवटी काय होतं, कोणीतरी येतो ते पोळं काढतो, त्याला आग लावतो, मधमाशांना मारतो, हकलून लावतो आणि सगळा मध लुटून टाकतो त्याच्यात. मग असं जर असेल तर माझ्या लक्षामध्ये आलं संग्रह करू नये, कारण संग्रह केला तर कोणीतरी चोर घेऊन जाईल, नकोच रे बाबा. तेव्हा मी आपली माधुकरी मागतो, जीवन जगतो. अवधूत म्हणतोय हत्तीपासून मी हे शिकलो की आसक्ती मनातून काढून टाकावी. आपल्याला माहिती आहे का की माजलेल्या हत्तीला कसं पकडतात वनामध्ये. हत्तीणीची एक प्रतिकृती करतात आणि ती ठेवतात आणि ज्या दिशेनं हा हत्ती येतो त्याच्या पुढे प्रचंड खड्डा खणलेला असतो. आपल्याला आपलं मिलन त्या हत्तीणीशी होईल अशा मोहापोटी हत्ती धावत येतं आणि धडाडकन त्या खड्ड्यामध्ये पडतं. त्याच्यावर लाकडं हलकी रचलेली असतात, हत्तीच्या वजनाने ती मोडतात आणि हत्ती आत पडतं. मग त्याला साखळदंडाने बांधतात, कामाला जुंपतात. मध गोळा करणारा सुद्धा पोळी उद्ध्वस्त करत जातो. त्याच्याकडून मी शिकलो अतिसंग्रह कधीही करू नये. हरणाकडून मी जे शिकलो ते विशेष महत्वाचं आहे, कारण हरिण म्हणे संगीताला भुलतं आणि जातं आणि मग शेवटी पाशामध्ये सापडतं. आणि म्हणून हरणाला बरं दुसरा असं आहे, गोष्ट तर प्रख्यात आहे, सगळ्यांना माहिती असणार की त्यांनी पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं, तोंड पाहिलं, मुख डौलदार शिंग पाहिली काळविटानं आणि पाय पाहिले एवढे एवढेसे पाय. तो म्हणाला देवानी कसले घाणेरडे पाय मला दिलेत, शिंग काय सुंदर आहेत. एवढे शिकारी आला. त्यावेळेला जीव प्राण वाचवण्यासाठी काळवीट बेहाय दौडत सुटलं. ते गेलं आणि पळता पळता जंगलातल्या जाळीमध्ये
त्याची शिंग सापडली. कितीही प्रयत्न केला तरी त्याला सोडून घेता आली नाहीत. त्याला पकडलं शिकाऱ्यांनी, मारलं. मरताना तो म्हणाला, ज्या शिंगांचं मी कौतुक केलं त्यांनीच माझ्यावर संकट आणलं, आणि ज्या पायांविषयी मी घृणा केली त्यांनीच मला शक्यतो दूर नेलं. तेव्हा माणसाने असा इंद्रियांच्या विषयी विवेक करावा. माशाकडून मी काय शिकलो? गळ टाकतात आणि त्याला खाऊ जोडलेला असतो. माशाला जर मोह झाला तर मासा गळाला लागलाच, तो मेलाच. आणि मासे खाणारे समाजात काय कमी आहेत का? म्हणून माशाची जी आसक्ती आहे, रसना जिंकावी. त्याला रसनेपोटी मोह होतो, चला खाऊ मिळतोय, खाऊया, आणि हुक त्याच्या तोंडात अडकला की तो मृत्यू पावतो. अवधूत म्हणतोय, राजा मी माशाकडून पिंगला नावाची वेश्या, पण शेवटी तिलाही उपरती झाली की या गलिच्छ देहाबद्दल मी आसक्ती इतकी ठेवली आणि देह विक्रय करत राहिले. धिक्कार असो. सत्पुरुषाच्या सहवासामध्ये तिचं चित्त पालटलं. राजा, त्या पिंगलेसारख्या वेश्येकडून देहाविषयीचं वैराग्य मी शिकलो. कुररी असते, ती संग्रह करते, नको इतकं ठेवते आणि कुणीतरी त्या हळूच बिळातून काढून नेतं, म्हणून शक्यतो संग्रह करू नये हे मी शिकलो. करतलभिक्षा तरुतलवास. बालक इतकं निरागस असतं आणि त्याच्यामध्ये आनंद असतो, तो आनंद मी बालकाकडून शिकलो. कुमारिकेकडून मी काय शिकलो? सुंदर गोष्ट आली आहे भागवतामध्ये की एका घरामध्ये विवाह संबंध ठरवण्यासाठी काही मंडळी गेली आणि घरातले सगळे लोक बाहेर गेले, ते एकटी ती कन्याच होती. पण तिने अतिशय प्रेमाने स्वागत केलं. बसा म्हणाली, बसायला जागा दिली, गुळ पाणी दिलं. आपल्याकडे सभ्याचार होते असे. आलेल्या माणसाला गुळ पाणी देत असत, बसा, उन्हातून आलात. आता असं दारातून किलकिलं बघतात, कोण काय पाहिजे असं तिथूनच विचारतात. आणि कारणही आहे तसं, समाजामध्ये गुन्हेगारी इतकी वाढलेली आहे, काय करावं. त्या कुमारिकेनं स्वागत केलं आणि ती म्हणाली, बसा, आता भोजन केल्याशिवाय जाऊ नका. आणि ती आज काहीतरी कांडायला लागली. त्यावेळेला तिच्या हातात काकणं होती, ती एकमेकावर आदळायला लागली आणि त्याचा ध्वनी व्हायला लागला. तर तिला लाज वाटली. यांच्या लक्षात येईल की मी एकटीच आहे घरी, हे यांना कळू न देता मला वाढायचंय, म्हणून तिने दोन्ही हातात एक एकच बांगडी ठेवली आणि बाकीच्या बांगड्या काढल्या. पण जेवण केल्यावर घातल्या बरं का पुन्हा. आता हात जवळजवळ भुंडेच असतात. आश्चर्य. बांगड्या नको, काही नको, काही घड्याळ लावायचं की सुटले कामाला. करावं जिथे अनिवार्य आहे तिथे करावं. पण इथे भावा, कुमारीकडून मी एकटं राहायला शिकलो. नंतर बाण करता, एक सुतार बाण करत होता आणि इतक्या एकाग्रतेनं करत होता की राजा हत्तीवरून वाजत गाजत गेला तरी त्याला कळलं सुद्धा नाही की राजाची स्वारी गेली. इतकी एकाग्रता त्याला साधलेली. तेव्हा सुताराकडून मी बाणकर्त्याकडून एकाग्रता शिकलो. सापाकडून शिकलो की साधकानं घर कधी करू नये, कारण साप जे घर करतो त्यात मुंग्याही शिरतात, अन्य नागसापही शिरतात. म्हणून मी हे ठरवलं. कोळ्याकडून मी शिकलो की ब्रह्मविश्वाची एकरूपता आहे. यथोर्णनाभिसृजते गृह्णते च. उपनिषदांनी म्हटले, कोळी आपल्या तोंडातून जाळं निर्माण करतो आणि ते पुन्हा गिळूनही टाकतो. परमात्म्याचं उदाहरण देताना म्हटलेलं आहे. आणि म्हणून मी त्याच्याकडून ब्रह्मविश्व एकरूपता. कुंभार माशीकडून मी सतत अनुसंधान ठेवलं. हे ऐकल्यावर उद्धवाला इतका आनंद झाला. ज्याचा ज्याचा जो जो गुण तो म्या घेतला जाणं. अवधूत म्हणतोय, मी तो घेतलाय आणि त्यातून मी उन्नत होतोय. गुरुचरित्राचं पारायण करणारी आपल्यातली काही मंडळी असतील. अवधूत कथा अतिशय लोकप्रिय आहे की तुकोबांनी म्हटलेलं आहे, उपदेश झाला भलत्या हाती तोही चित्ती धरावा, का धरू नये. इतकंच काय आपल्याकडे सांगितले, बालम अपि युक्त मुक्तम अपि गृहीतव्यम. लहान मुलाकडून सुद्धा संयुक्तिक चांगलं मिळालं तर ते आपण स्वीकारावं. आता भगवंतांना उद्धवानी प्रश्न केला, भक्ती कशी करावी. फार सुंदर प्रश्न आहे. आणि नाथांनी आपल्या 11 स्कंधात टीका जी लिहिली त्याच्यामध्ये इतकं उत्कृष्ट लक्षणं सांगितलेली आहेत, फार सुंदर सांगितले. ते म्हणतात, वाचा नेमावी माझेनी नामे. बघा काय सांगितलं, आपली वाणी भगवंताचं नाव घेण्यासाठी लावावी. म्हणजे लोकांना नावं ठेवण्यासाठी वापरू नये. आपण बघा दिवसभरात किती जणांना किती नावं ठेवतो. हा असा, तो तसा, ही तशी, ती तशी. म्हणजे बरं वाटतं. आणि शेजारीणीची
निंदा करायला आणि शक्ती मिळते गृहिणीला. कुठून येते कोणास ठाऊक, पण येते शेजारणीची निंदा करायला. करून नाही आहे खरं तर, पण हे घडत जाताना. म्हणून वाचा नेमावी माझे नामे, वाणीनं काय घ्यावं, माझं नाम घ्यावं. मन नेमावे ध्यान संभ्रमे, मनाला ध्यानाकडे शांत करून वळवावं. प्राण नेमावा प्राणायामे, काय सुंदर सांगतात नाथ, जे सार काढून सांगितले भागवताचं नाथ. प्राण नेमावा प्राणायामे, प्राणाला प्राणायामाकडे बद्ध करून टाकावं. त्यांनी आपल्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण करून आत्मोन्नत व्हायचा प्रयत्न करा. बुद्धी नेमावी विवेके, बुद्धीनं आपला विवेक जागवावा आणि विचारपूर्वक आपलं वर्तन करावं. आत्मविवेक ज्यांनी जागवला, इतुके नि तू कौतुके मद्रूप होसी. भगवंतांनी थोडक्यात सांगितलं, एवढं करशील ना, यालाच भक्ती म्हणतात. थोडक्यात आपली सगळी इंद्रिय ही परमात्म्याकडे वळवणं, याच्यामध्ये मानवी जीवनाची कृतार्थता आहे. आता उद्धव म्हणाला, भगवंत, मानवामध्ये तर अनेक प्रकार आहेत. कोणी बद्ध आहे, कोणी मुक्त आहे, कोणी साधक आहे. समर्थांनी तर इतके प्रकार दिलेत, काय सांगा, अविद्येनं बांधलेले. समर्थांनी एक समास मूर्ख लक्षणे असं दिलाय. ते पहिल्यांदा प्रकरण वाचलं की मनुष्य मनातल्या मनात नाईलाजानी मान्य करतं. थोडी लक्षणं लागू होतात बरं का आपल्याला. नको वाटतं मान्य करायला पहिल्यांदा, पण हळूहळू मान्य करतात अंतरंगात. दुसऱ्या तिसऱ्यांदा 10 वेळेला वाचलं की मग ही लक्षणं आपल्या बाबतीत वाढत जातात. आणि शेवटी तर असं वाटतं आपल्यालाच बघून लिहिले काय समर्थांनी कोण असतं. तेव्हा हे कोण असतात? जो विद्येनं युक्त तो मुक्त, आणि जो अविद्येनं बांधलेला तो बद्ध, असं थोडक्यात सांगितलेलं आहे. मग आता बद्धानी जर आत्मोद्धार करायचा असेल तर काय करावं? संतांना साधूंना शरण जावं. आम्ही कोणालाही संत म्हणतो, तिथे घोटाळे करतात. संताची योग्यता फार आहे. संतांना इतकं लहान करू नका. कोणीही व्यासपीठावर बसला आणि प्रवचन एक ठोकलं की आम्ही त्यांना संत म्हणतो. कधीही करू नका, कधीही नाही. लक्षात ठेवा, संत सगळ्या संतांचे लक्षण ओळखाया खूण. कोणती खूण आहे? वैराग्यपूर्ण जर धारण केलं असेल, सतत अंतरी प्रेमाचा जिव्हाळा, वाचे वसे चाळा रामकृष्ण. संतांनी काय सुंदर सांगितले. संत फार थोडे असतात असं लक्षात ठेवा. सज्जन सत्पुरुष वेगळे असतात. पण आपल्या राष्ट्रामध्ये इतकी सुंदर परंपरा आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 200 संप्रदाय आणि पंथ आहेत. अशीच एक भव्य दिव्य परंपरा आपल्या इंदूरमध्येच आहे की, बाहेर कशाला जायला पाहिजे. आणि ती नाथ परंपरा आहे. माधवनाथांची गादी इथे आहे आणि इतकी पावन आहे की काय वर्णन करता येऊ नये इतकं आहे. 2 वेळेला मी तिथे गेलो, खाली समाधीजवळ बसलं ना, उठावंसच वाटत नाही. आम्हाला 2 वेळेला तुकोबांचा एक चरण आठवला की आता उठावेसे नये मना, कृपा करी नारायणा. तोपर्यंत मी हलणारच नाही. केवढे आत्मानुभवी महापुरुष होऊन गेले. एका जागी समाज हलवून टाकला आणि अनंत जनांना कृतार्थ केला. बाबा बसलेत माझ्यासमोर. नाना महाराज तराणेकरांनी त्रिपदीच्या माध्यमातून किती साधकांचा उद्धार केला असेल. ही भारताची भूमी पराकोटीची भाग्यवंत आहे. किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून सत्पुरुष वेगळे, संत वेगळे असं लक्षात ठेवा. सज्जन सत्पुरुष संत यांचे विभाग वेगळे करा. आता संत लक्षणं कोणती? जो पहिलं लक्षण दयार्द्र वृत्तीचा, त्याला संत म्हणतात. दुसरा जो कोणाशीही द्रोह करत नाही, त्याला संत म्हणतात. मग संत म्हणजे आपल्यापुढे प्रतिमा येते की हळूवार वागणारा, लोकांनी त्रास दिला तरी सोसणार, असं नाही आहे. मराठेशाही ज्या वेळेला बुडली त्यावेळेस शेवटचे सेनापती होते बापू गोखले. या बापू गोखलेंनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू नये म्हणून एक प्रतिनिधी आलेला होता. त्याचं नाव लिंगो भगवान, नाव भगवान, आणि प्रतिनिधित्व ब्रिटिशांचं करतोय. आणि त्यांनी सांगितलं, बापू तुमची किंमत बोला, तुमचं खडग म्यान राहील, बाहेर येणार नाही तलवार. बापू गोखले हसले आणि म्हणाले, बाबा रे, दूत आहेस म्हणून तुला मी मारत नाही एवढाच. असा स्वामीद्रोह, असा राष्ट्रद्रोह, असा परमात्म्याचा द्रोह मी कधीही करणार नाही.
भले मला युद्धामध्ये वीरगती आली तरी चालेल, पण राष्ट्राचा द्रोह करणार नाही, केला नाही. आष्टीच्या युद्धात 100 घाव देहावर घातले गेले, ते स्वीकारले, अलौकिक पराक्रम गाजवला, मग देह ठेवला बापू गोखले. याचे गोखले असतील त्यांना किती बरं वाटलं असेल. हा, आपल्या घराण्यामध्ये असा अद्रोह करणारा महापुरुष होऊन गेला. खरंच आहे. पुढचं लक्षण आहे क्षमाशील. क्षमाशील संतांना लक्षण शोभतं, प्रापंचिकांना नाही. म्हणजे विद्वेष करावा असं नाही, पण क्षमाशील अशी वृत्ती धारण केली तर पुढे वाट्याला येईल ते सोसायची तयारी पाहिजे. काही जण उगाच मोठेपणाचं आव आणतात आणि नंतर फार वाईट वाट्याला येते. अजिबात करू नका. आपली शक्ती ओळखा आणि त्या शक्तीच्या वलयामध्येच काम करायला शिका, त्याच्या पल्याड काम करू नका. म्हणून क्षमाशीलता संतांचं आहे. केवळ सत्य स्वरूपाचं ग्रहण करणारा म्हणजे काय, ऋताधिष्ठित सत्य जो आचरतो तो हा संत. महाभारतामध्ये एक प्रख्यात उदाहरण आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. कोणतं उदाहरण, अश्वत्थामा हतः. आज काही तरुण भेटले ते मला म्हटलं करतो उलगडा. अश्वत्थामा हतः म्हणजे काय. तरुण तर म्हणतात भगवंतच खोटं बोलले की हत्तीला मारला आणि द्रोणांचा मुलगा मेला असं सांगितलं, म्हणजे भगवंतानी तुम्हा आम्हा सगळ्यांना खोटं बोलायचं लायसेन्स दिला असं तरुण म्हणतात. तसं नाही आहे. कसं नाही आहे ते सांगतो. आपल्या प्रसंग असा घडला की भीष्म पतन पावल्यानंतर द्रोण सरसेनापती झाले. द्रोण सरसेनापती झाल्यानंतर त्यांनी प्रचंड युद्ध केले आणि युद्धाचे, धर्मयुद्धाचे सगळे नियम मोडले गेले. किती मोडले गेले म्हणून सांगू. संध्याकाळी भीष्मांचा शंख वाजला, सूर्यास्त झाला, युद्ध थांबत असे. द्रोण सरसेनापती असताना पहिल्यांदाच असं झालं, रात्रभर युद्ध चाललेली होती. रात्रभर त्यातच घटोत्कचांनी अफाट पराक्रम केला आणि कौरवांना उद्ध्वस्त करून टाकलं. महाभारत सांगतं. भगवंत म्हणाले द्रोण आता दुष्टपणानं लढायला लागलेत, अधर्मानी लढायला लागलेले आहेत. तेव्हा आता द्रोणानं मारल्याशिवाय पांडवांचा विजय साधत नाही. त्यावेळी नियम असा होता की महारथीनं महारथीबरोबर लढायचं. तर द्रोण काय करायला लागले, ब्रह्मास्त्र पदाती जे होते जमिनीवर उभारून लढत होते त्यांच्यावर टाकायला लागले आणि त्यांना जाळायला लागले. हे पाहिल्याबरोबर अनेक ऋषी महर्षी रणांगणात धावलेत. महाभारतात उल्लेख आहे. आणि ते म्हणतात द्रोणा तुम्ही काय पाप करता आहात, बस आता हे पाप करू नका, आता याचं प्रायश्चित्त करा, देह ठेवा. भगवंत म्हणाले अर्जुनाला द्रोणांना मारल्याशिवाय विजय साधत नाहीत, ते अधर्मानी वागतायत. आपणही त्याप्रमाणे धटासी धट उद्धटासी उद्धट खटासी खटनट अवश्य योजाव. केलंय तसंच. आणि मग त्यांनी भीमाला बोलवलं. भीमाला सांगितली कुंजर सेना म्हणजे गजसेना, हत्ती सेना आहे ना, त्यात तो मध्ये अमुक वर्णनाचा हत्ती दिसतोय, त्याला मार. मार म्हटल्यावर भीमाने गदा उचलली, रिंगण घेतलं, एका घावामध्ये त्या हत्तीला मारले. काय ताकद असली पाहिजे. भगवंतानी हे काम अर्जुनाला सांगितलं नाही, लक्षात ठेवा. कारण अर्जुनाने लगेच प्रश्न विचारला असता, का इतके हत्ती आहेत त्यातून एवढाच का मारायचा, तुझ्या मनात काय आहे, 10 प्रश्न विचारले असते. भगवंत म्हटले भीमाला सांग. भीम म्हणाला आपल्यापेक्षा भगवंतांना कळतं, मार म्हणजे मार. ठोकला, हत्तीला लोळवलं, हत्ती मेला. आणि मग भीमाने रणवाद्य वाजवली आणि घोषणा केली अश्वत्थामा हतः अश्वत्थामा हतः. सगळ्या सेनेमध्ये ही वार्ता पसरली आणि द्रोणांच्या पर्यंत गेली. द्रोणांना भोवळच आली की आपला पुत्र मारला गेला अश्वत्थामा. तो मारला गेला हे कळल्यानंतर युद्धातला त्यांचा रसच संपला. तरी पण म्हणाले रणांगणावर अफवा उठतात एखाद वेळेस, खात्री करूया, कुणाला विचारावं, कोण सत्यवचनी आहे. आपण युधिष्ठिराला विचार, कृष्णाला सुद्धा नाही बरं का, युधिष्ठिराला विचार आहे म्हणून रथ नेला. भगवंतानी पाहिलं, अर्जुनाला म्हणाले तुझा दादा नक्की घोटाळा करणार. आणि द्रोणांच्या अगोदर आपला रथ तिथे नेला. सांगितलं काय जे पाप पुण्य माझ्या शिरावर ठेव, मी सांगतो एवढं सांग, अश्वत्थामा हतः. द्रोणांचा रथ आला आणि म्हणाले ते बाळा युधिष्ठिरा तू सत्यवचनी आहेस, तेव्हा खरंच सांग माझा पुत्र अश्वत्थामा मारला गेला का. त्यामुळे मोठ्या कष्टाने युधिष्ठिराने उच्चार केला, होय अश्वत्थामा हतः. असं म्हटल्याबरोबर भीमाने पुन्हा रणवाद्य वाजवली, गर्जना झाल्या सगळ्या. मग कुणीतरी घुसडलं महाभारतात, नरो वा कुंजरो वा. मूळ महाभारतात ते नाही.
दडपून लोक ठोकून देतात काही, तसं नाहीये, मूळ महाभारतात नाही. हे ऐकल्याबरोबर द्रोणांनी धनुष्यच टाकलं. 4 व्यक्ती आहे त्याच्यामध्ये, लक्षात आलं? एक द्रोण, दुसरा भीम, तिसरा धर्म युधिष्ठिर आणि चौथे भगवान श्रीकृष्ण. ते सरसेनापती आहेत कौरव सेनेचे. पुत्र मेला काय जगला काय, सेनेचं रक्षण करणं आणि कौरवांच्यासाठी लढणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. पण त्यांनी धनुष्यच टाकलं, मांडी घालून बसले राहतात. अश्वत्थामा मेल्याबरोबर त्यांचा युद्धातला रसच संपला. नाही, ते पराकोटीचे स्वार्थी होते. थोडक्यात त्यांची दृष्टी स्वार्थी दृष्टी होती. भीमाची त्याच्यावर आहे, म्हणजे कशी? व्यावहारिक. भगवंत शहाणे आहेत माझ्यापेक्षा, कर म्हणजे कर, प्रश्न नाही विचारायचा. व्यावहारिक दृष्टी. त्याच्यावर युधिष्ठिराची दृष्टी आहे, तो द्वंद्वात अडकलेला आहे. हे धर्म का अधर्म, न्याय का अन्याय, मी बोलतो ते सत्य का असत्य, 10 गोष्टी त्याच्या मनामध्ये आल्या. आणि भगवंत निर्द्वंद्व आहेत, द्वंद्वाच्या पल्याड आहेत. धर्माची सुप्रतिष्ठापना करायची असेल, हे करायलाच पाहिजे. यद्भूतम अत्यंतम हितम एतत् सत्यम वचनम मम, भगवंतांचं वचन आहे. या सत्यासाठी मी हे कर्म केलं. ऋताधिष्ठित सत्य आहे ते. ऋतावर अधिष्ठित जे सत्य आपण बोलतो ते अनेकांचं कल्याण करणारच असतं, असं लक्षात ठेवा. भगवंतांनी ते केलं. म्हणून द्रोणांची स्वार्थी दृष्टी, भीमाची व्यावहारिक दृष्टी, द्वंद्वात्मक दृष्टी युधिष्ठिराची, आणि जीवन मूल्यांना धारण करून मानव मात्रांना तारणारी भगवंतांची दृष्टी. म्हणून जरी अश्वत्थामा आता सांगितलं तरी ते ऋताधिष्ठितच आहे आणि योग्यच आहे. कल्पना करा, एखादा सज्जन तुमच्या घरी आला आणि म्हणाला मला वाचवा, माझ्या मागे गुंड लागला. आता सत्यवादी असला तर तो काय म्हणेल? आज लपलाय तो, जावा मारा त्याला ठार, असं का तुम्ही म्हणणार? का उलटं खोटं सांगणार? नाही बाबा, आमच्याकडे कोणी आलं नाही. आणि उलटी दिशा दाखवायची, ते बघा तिकडे गेला तो, तुम्हाला इकडे गेला वाटतं? नाही नाही, तिकडे मी एका माणसाला पळताना पाहिलं. हे धादांत असत्य आहे, पण त्यावेळी तेच सत्य आहे. कारण ऋताधिष्ठित सत्य तुम्ही बोललेले आहात असा त्याचा अर्थ होतो. किती सुंदर आहे. आणि म्हणून ऋताधिष्ठित सत्य जो सेवन करतो तो थोर असतो, सर्वांच्यावर उपकार करणारा, परोपकारी असतो. विषय वासनेनं ज्याची बुद्धी चलित होत नाही, इंद्रियांचं दमन जो सहज करू शकतो, अंतर्बाह्य शुद्ध आहे, पराकोटीचा कोमल अंतःकरणाचा आहे, ज्याला माईक पाश कोणतेही नाही आहे, निषिद्ध आचरण कधीही करत नाही, मिळेल त्या समाधान मानणार आहे, ज्याची वृत्ती पराकोटीची शांत आहे, मनोबुद्धी ज्याच्या स्वाधीन आहेत, आणि परमात्म्याला जो नित्य शरण असतो, परमात्म्याचं नित्य जो ध्यान करतो, विहित आचारामध्ये, शास्त्रविहित आचारामध्ये एकही चूक किंवा प्रमाद करत नाही, संकटकाली धैर्य धारण करतो, ज्याचं मन स्थिर आहे, काम क्रोधादी विकार ज्यानं जिंकलेले आहेत, आपत्काली लोकांना सहाय्य करणारा, जो पराकोटीचा परमदयाळू आहे, महाज्ञानी आहे, ज्याला प्रत्यक्ष वेदाचं मुख आहे, वेदोक्त धर्म जो जाणतो, आणि बाकी सगळे अभिलाषा टाकून माझी जो अभिलाषा मनामध्ये धरतो, आसक्ती धरतो, म्हणजे परमात्म्याची, आणि त्याचं भगवत भजन मानतो, तो सर्वोत्तम भक्त. ही साधूची, संतांची लक्षणं होत. काय अप्रतिम या एकावर चातुर्मासभर बोलता येईल इतकं त्याच्यामध्ये काय सांगायचं. इतकं ज्ञान ठासून भरलेलं आहे. भगवंत म्हणाले, प्रिय उद्धवा, सत्संग आणि भक्तियोग या 2 साधनांव्यतिरिक्त भवसागरातून पार होण्याला दुसरा मार्गच नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, जीवनातले सगळे रंग टाका, एकच रंग धारण करा, पांडुरंग. आणि जीवनातले सगळे संग टाका, एकच संग धारण करा, सत्संग. बस कोट कल्याण होईल माणसाचा. पण माणसं एवढं सोडून बाकी सगळं करतात. भगवंत सांगतात, संतांचं आश्रयस्थान मीच आहे. उद्धवा, गुरूंची सेवा करायला मानवाने कधीही कमी करू नये. अनन्य भक्तीनं ज्ञानाची धार तीव्र करावी आणि सत्वगुणाची वाढ करून मानवानं कृतार्थ आणि धन्य होऊन जावं. ज्या सत्वगुणामुळे मानवाला अणिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशिता, वशिता, कामावसायिता, दश महासिद्धी नाथांनी पूर्ण उलगडून दाखवलेले आहेत. पण भगवंत म्हणतायत, तमोगुण, रजोगुण कमी करा आणि सत्वगुण धारण करा. काय आहे असं सत्वगुणामध्ये? तमोगुण तो असतो की जो प्रमाद करतो, आलस्य आणि निद्रा असते.
जे करायला पाहिजे ते करायचं नाही आणि जे करायला नको आहे तेच नेमकं करायचं म्हणजे प्रमाद. म्हणजे शंकराच्या मंदिरात दर्शनाला जायचं आणि बाहेर जो दगडी नंदी आहे त्याच्या नाकात बोट घालायचं. करणारी माणसं आहेत, आपला विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. असे काही तरुण गेले, ते एकाने त्या नंदीच्या नाकात बोट घातलं. आता शंकरांनी योजना अशी केलेली होती, तो इतका भाग्यवंत की आत एक विंचू होता. त्याने त्या तरुणाला प्रसाद दिला. त्याला वेदना झाल्या, पण तो तमोगुणी इतका दुष्ट होता, तो म्हणाला मलाच एकट्याला का प्रसाद, आपल्या मित्रांनाही मिळायला पाहिजे. म्हणून तो म्हणाला अरे नाकात बोट घालून बघा ना, काय गारगार वाटते. आणि त्यांनी सगळ्यांना तो प्रसाद देवावला. तमोगुणी, आपल्या सहित दुसऱ्याचंही नुकसान करणारा तो तमोगुणी. रजोगुणी कसा असतं, त्याला कीर्तीची हाव असते, यशाची हाव असते, धनाची हाव असते, स्थावर जंगमाची असते. आणि समाजातले बहुसंख्य लोक असेच असतात, रजोगुणात आसक्त असलेले असतात. समर्थांनी फार छान सांगितले, दुसऱ्याचे अवघेची जावे, माझे मात्र सर्व राहावे, हे जो आठवे स्वभावे, त्या नाव रजोगुण. अगदी थोडक्यात सांगेल, या दोन्ही गुणांना मागे टाकावं. आपल्या प्रत्येकात आहेत बरं काय त्रिगुण, आणि सत्वगुण वाढवावा. मंदिरामध्ये जावं, घरी ईश्वराची पूजा करावी, ज्ञान विज्ञानाचा समन्वय करावा, स्तोत्र नित्य गात जावे, गीतेचं अधिष्ठान जीवनाला ठेवावं, परोपकाराची भावना असावी, राष्ट्रभक्ती अंतःकरणात असावी. सत्वगुण आहे. देखोनी देवाचे दर्शन, तेणे निडारले नयन, तो हा सत्वगुण समर्थ. देवाचं दर्शन झालं, डोळे भरून आले, तो सत्वगुण आहे. ज्ञान सिकवी अज्ञाना, तो सत्वगुण. भजन क्रिया उपजवी, तो सत्वगुण. काय सुंदर सांगितले समर्थांनी. इतकी सुंदर व्याख्या दासबोधामध्ये सत्वगुणाची केलेली आहे. भगवंत सांगतात, जे साधक असतात त्यांनी रजोगुण तमगुण टाकावा आणि सत्वगुण धारण करावा. चारी वर्णांची जी जी कर्तव्य आहेत त्यांनी ती चोखपणे पार पाडावीत. वर्ण म्हटलं की लोकांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा उच्चारही करायला नको वाटतं. मनुस्मृती काही ठिकाणी जाळली गेली, आपल्याला माहिती असेल. आणि मायावतीची तर नेहमीच म्हणतात मनुवादी, पण निवडून यायला मनुवादींचीच मदत घ्यायला लागली. हा काही चमत्कार आहे अजूनही आम्हाला कळत नाही. मायावतीजी मनुवादींना ठोकू मारू असं सारखं बोलत असतात व्यासपीठावर. केवढं आश्चर्य आहे. मनु हा ब्राह्मण होता ही कल्पना पहिल्यांदा मनातून काढून टाका. मनु हा ब्राह्मण नव्हता, मनु हा क्षत्रिय होता. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मराठा होता. तर ठोकायचंच असेल तर मराठ्यांना ठोका, ब्राह्मणांना नका मार. ब्राह्मणांचं कौतुक गाण्यासाठी मनुस्मृती लिहिली गेलेली नाही आहे. एका क्षत्रियानी म्हणजे मराठ्यांनी ती लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये एक वचन असं आलेलं आहे, एकच अपराध ब्राह्मणांनी केला आणि तोच अपराध शूद्राकडून घडला, दोघांना काय शिक्षा द्यावी? शूद्राला 1 फटका मारावा आणि ब्राह्मणाला 128 मारावेत. कारण शूद्र पोटासाठी कदाचित ते पाप करेल, ब्राह्मण ज्ञानी असल्यामुळे जाणून बुजून करेल. 128 फटके मारा त्याला. मुळीच असं मनात धरू नका. ब्राह्मणांचा गौरव वाढवण्यासाठी मनुस्मृती लिहिली, अजिबात नाही. एक वचन तर असं आहे की ब्राह्मण ज्ञानाने मोठा होतो, क्षत्रिय सत्तेने मोठा होतो, वैश्य संपत्तीने मोठा होतो आणि शूद्र जन्मतःच मोठा असतो. हे मनुस्मृतीचं वचन आहे. का? धन निर्माण शूद्रच करतात ना. 12 बोलत म्हणजे काय? कोळी, साळी, माळी, कुंभार, लोहार, सुतार यांच्या माध्यमातून तर देशाचं धन निर्माण होत असतं. आता त्याला मोठे मोठे कारखाने आले, पोशाख आले सुंदर, पण मूळ 12 बोलतच आहेत ना. कोण आहेत दुसरे? तर मनातला हा अपसमज काढून टाका. वर्णाचा जातीशी काहीही संबंध नाही आणि मनुस्मृती ब्राह्मणांनी लिहिलेली नाही, ती एका मराठ्याने लिहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ज्याला न्याय जे लिहायला पाहिजे, कारण तो राजर्षी होता स्वयंभू मनु, त्यांनी ज्याला जसा न्याय द्यायला पाहिजे तसा तो दिलेला आहे. आज हजारो जाती झाल्या, आपापसात भांडण करून या राष्ट्राचं पूर्ण कडबोळ करून टाकलं. जगामध्ये हे चारी वर्ण आहेतच. कितीही प्रगत राष्ट्रामध्ये जा, तिथे काळा मनुष्य गोऱ्याच्या बुटाला पॉलिश करत बसलेला असतो, चकाकी देत.
अमेरिकेतले इतके विमानतळ पाहिले, एकाही विमानतळावर मला दिसलं नाही की एक गोरा मनुष्य काळ्याच्या बुटाला चकाकी करतोय. नाही, त्यांच्या देशामध्ये ते आहेच आहे. सेवा हा एक मोठा वर्ग आहे समाज. अगदी IAS अधिकारी असला, कलेक्टर असला, तरी जिल्हाधिकारी असला तरी आपण काय म्हणतो, तो सरकारच्या सेवेत आहे. बरोबर आहे ना. मग सेवा शब्दाबद्दल इतकं वाईट वाटायचं काय कारण? मी म्हटलं ना, शूद्रांनी किती शिल्प निर्माण केले. वेरूळचं शिल्प पाहिलं नसेल तर बघून या. जगातला सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. आधी कळस मग पाया. शिखरापासून सुरुवात केली आणि तळापर्यंत अख्खा दगडी डोंगर कोरत आले. काय हातामध्ये जादू असेल. 5-5 पिढ्या राबल्या त्यावेळेला. असं अलौकिक शिल्प निर्माण. थक्क होऊन आपण बघत राहतो की अगोदर कळस, मग त्याच्या खालचा अमलक, मग त्याच्या खालचं विमान, मग त्याच्या खालचं गर्भगृह, मग सभागृह, मग त्याची बैठक, मग कपोत, मग अधिष्ठान. किती आश्चर्यकारक आहे की उलट कोरत यायचं मंदिर सगळं. मग कोरले आमच्या लोकांनी. अद्भुत आहे. आणि सगळे शूद्र होते, लक्षात घ्या. अलौकिक घडले या राष्ट्रामध्ये. शूद्र लहान नाही, त्याला क्षुद्र कधीही करू नका. प्रत्येक वर्ण तेवढा श्रेष्ठ आहे. अशी सुटसुट वर्ण म्हणजे व्यवसाय, असे सुटसुटीत व्यवसाय आणले, या राष्ट्राचं पुन्हा कल्याण होईल. मनातले सगळे अपसमज काढून टाका. भगवंत सांगतात भक्ती साधन अंतःकरणापासून करावं. भगवंत म्हणाले, उद्धवा तुझी बुद्धी स्थिर कर आणि माझ्या ठाई ठेव. त्याला शम म्हणतात. इंद्रियांच्या संयमाचं नाव दम आहे. दुःख सहन करणाऱ्या तितिक्षा म्हणतात. जीव आणि जननेंद्रिय याच्यावर विजय मिळवणं म्हणजे धैर्य आहे. काय व्याख्या केली बघा, हृदयावर करून घ्या. सर्वांना अभय देणं म्हणजे परमदान आहे. कामनांचा त्याग करणं म्हणजे तप आहे. आपल्या वासनांवर विजय मिळवणं म्हणजे खरं शौर्य आहे. समदर्शन हे सत्य आहे. सत्काराला सत्पात्र असून सुद्धा मानाच्या वेळेला संकोचून जाणं हे अमानित्व आहे. एक उदाहरण मी प्रत्यक्ष पाहिले माझ्या डोळ्यांनी. आपण इथे बसलेले तिच्या आजोबांना आणि आपले भूतपूर्व अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख या दोघांना पुणे विद्यापीठाने एका वेळेला विद्यानिधी म्हणजे DLT पदवी दिली. कोल्हटकरांच्या परिवारामध्ये इतका आनंद उसळला की बाबांनी असा अलौकिक ग्रंथ निर्माण केला आणि त्याला पुणे विद्यापीठाला सन्मानित करते. सोहळा वगैरे सगळा झाला. इतके पै पाहुणे जमलेले होते आणि माझं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं, माझं लक्ष बाबांकडे होतं. बाबा कोल्हटकर कसे वागतायत, किती अमानित्व असावं. घरी आले आणि आनंदी आनंद, लोक एकमेकाला भेटतायत, संतोष व्यक्त करतायत. आणि बाबांनी सगळ्यांना हाक मारली आणि ते म्हणाले, अरे तो समारंभ झाला आता विद्यापीठामध्ये, चला आपापल्या कामाला. त्यांना असं नाही वाटलं आपल्या नात्यातल्या लोकांनी बसावं आणि DLT पदवी मिळाली म्हणून आपलं गुणगौरव करावा. नाही, इतके शांत होते की जणू काही 2 तासापूर्वी काही घडलेलंच नाहीये. आपल्याला एखादी पदवी मिळाली तर टोप्या उडवून सगळे परदेशात तर हुई करून आनंद व्यक्त करतात, काय मी पदवी मिळवली. आता असे हजारो वर्षांच्या इतिहासात किती जणांनी पदव्या मिळवल्या असतील, तरी आम्हाला गौरव वाटतो मी पदवी मिळवली. आणि यांनी 25 वर्ष योगशास्त्राचा अभ्यास करून आत्मदर्शन घेतलं आणि मग पातंजली योगदर्शनासारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला. अमानित्व. ते म्हणाले चला कामाला. तर तो समारंभ संपला. किती अमानित्व असं. त्या गौरवात ते अजिबात रमले नाही. भगवंत सांगतायत ईश्वर अलौकिक आहे आणि षडैश्वर्य गुण संपन्न आहे. तेव्हा तू एक लक्षात ठेव बाळा की मानवानी आसक्ती हव्यास कमी कर. धनाचे परिणाम फार भयंकर असतात. किती सांगितले. चोरी, हिंसा, खोटं बोलणं, दंभ, काम आणि क्रोध पैसे मिळवतापर्यंत असतात आणि नंतर मग गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार, मद्य आणि परस्त्रीचं आकर्षण असे अनेक दोष अतिरिक्त धन मानवाला प्राप्त झालं तर त्यातून निर्माण होत असतात. आणि म्हणून धनाला, स्थावर जंगमाला फार महत्व देऊ नये. ते मिळवावं पण पुढल्या पिढ्यांना अर्पण करून आपण रिकाम होऊन जावं. ममत्व आपल्या अंतःकरणामध्ये कधीही ठेवू नये. भगवंत म्हणाले उद्धवाला, उद्धवा हे अलौकिक ज्ञान आहे, रहस्यमय, गूढ आहे. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. गीतेमध्ये भगवंतांनी तेच सांगेल. जो तपश्चर्या करत नाही आणि जो अश्रद्धा आहे त्याला हे ज्ञान देऊ नकोस.
भागवतामध्ये उद्धवाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे ज्ञान तू दांभिक, नास्तिक, लबाड, अश्रद्ध, भक्तिहीन आणि उद्धट पुरुषाला कधीही सांगू नकोस. कारण तो हे स्वीकारणारच नाही, कुचेष्टा करेल उलटी. यात काय अर्थ आहे, मला ते सगळं खोटं वाटतं. भगवंतांचा उपदेश ऐकला आणि उद्धव इतका रडला, इतका कृतार्थ झाला. तो 10 पावलं जायचा आणि पुन्हा परत यायचा, भगवंतांच्या चरणानं मिठी घालायचा आणि म्हणत होता, भगवंत आपला विरह मला सोसवत नाही, केवढं आपण मला ज्ञानी करून टाकलं, मी कृतार्थ. 15 पावलं जायचा, पुन्हा माघारी यायचा, भगवंतांच्या चरणांना मिठी घालायचा. त्याला विरहच सोसवेना भगवंतांचा. भगवंतांनी त्याला हृदयाशी धरलं, ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि सांगितलं, आता मी प्रवास क्षेत्री यादव संहार करणार, आता मात्र मी थांबणार नाही. उद्धवा तू बद्रिकाश्रमात जा आणि तिथे तपश्चर्या कर. हे आत्मज्ञान तू आत्मसात केलेलं आहेस, भरभरून वाट. अपूर्व कोपी कोशोयम विद्यते तेव भारती. सरस्वतीचा खजिना असा आहे की तो जितका उधळाल तितका वाढत जातो आणि आपला खजिना जितका जपून ठेवाल तितका कमी होतं, किंवा दिलं दान की कमी होतं. अमेरिकेमध्ये स्पर्धा असते की पहिला क्रमांक कोणाचा धनाच्या बाबतीत, आणि मग असे धनवान देणगी द्यायला कचरतात, कारण त्यांना असं वाटतं की फोर्बसच्या यादीत पडल्यावर्षी दुसरं नाव येईल. नको रे बाबा, आपण पहिलेच पाहिजे. विद्यादान, ज्ञानदान असं आहे, उधळून टाका, ते जेवढं द्याल तितकं वाढत जातं, ते कधीही संपत नाही. अपूर्व कोपी कोशोयम विद्यते तव भारती. खरंच आहे. मग सरस्वतीची प्रार्थना तेवढ्यासाठी व्याकुळलेला उद्धव निघून गेला आणि भगवंतांनी सगळ्यांना प्रभात क्षेत्री आणलं. त्यावेळेला त्या मुसळाचं चूर्ण काठावर आलेलं होतं आणि त्यातून धारदार पाती तलवारीसारखी उगवून आलेली होती. तीच यादवानी घेतली, मद्यपान केलं यादवानी असं वर्णन आहे, आणि त्या यादवांची जनावर झाली आणि मग सगळे एकमेकावर तुटून पडले. कुणी कुणाला मारलं त्याच्यात पत्ता लागला नाही. यादवांचा संहार अत्यंत निर्ममपणे, कारण भगवंत म्हटले भूमीला भार होतील, यांना मारणंच योग्य आहे, नाहीतर ते पुन्हा दुर्योधनादी शिशुपालासारखे दुष्ट होतील आणि जगाला छळतील. हे मेलेले बरे. मारले निर्ममपणे, उद्ध्वस्त करून टाकलं यादव कुळ. आणि अर्जुनाला निरोप दिला, सगळ्यांना द्वारकेतून बाहेर काढ, द्वारका बुडणार. तशी बुडली आहे. अर्जुनानं जेवढं शक्य झालं तेवढं घेतलं, हस्तिनापुराला आला. इतका व्याकुळ, त्याचं सामर्थ्यच संपलं अर्जुनाचं. त्याचा आत्मा जणू निघून गेला देहामधून. कृष्ण गेला म्हणजे सगळं संपलं, काही बाकी राहिलं नाही. द्वारका पाण्यात बुडली, याला आजपर्यंत कुचेष्टेनं हसत होते. आता इतकं सापडले, भांडी सापडली, वस्तू सापडल्या, तटच्या तट सापडले. त्यावेळी जग आता मान्य करायला आलं, होती बरं का काहीतरी नगरी इथे. अरे चोरानं, मग आम्ही काय खोटं लिहिले का? हे खरंच लिहिलेलं आहे. का समजावून घेत नाही, संशोधन का करत नाही? आणि मग भगवंतानी सगळ्यांना निर्ममपणे मारलं. यावेळेला बलरामाने आपला देह टाकलेला होता. प्रभास पट्टणच्या एका वृक्षाखाली भगवंत पहुडले. डावा पायाचा गुडघा उंच केलेला, उजवा पाय त्याच्यावर टाकलेला, आणि त्यांचा तळपाय उजव्या पायाचा इतका कोमल होता की ते जणू हरणाचं मुख आहे असं समजून एका व्याध्याने बाण मारला, विषारी बाण, आणि तो भगवंतांच्या टाचेमध्ये घुसला. कथा अशी आहे की दुर्वास मुनी द्वारकेत आलेले होते आणि त्यांनी चौकात उभारून विचारलं, मला कोण घरी ठेवून घेते? कल्पना करा, इंदूरमध्ये आले. असा हा आग्या बेताळ घरी कोण ठेवून घेणार? सगळ्यांनी दारच लावून टाकली. दुर्वासाला कोण ठेवून घेणार? भगवंत म्हटले, या स्वागत आहे आपलं. तेव्हा ते म्हणाले, बघा मी जसा माझ्या मनाला येईल तसं वागेन. भगवंत म्हणाले, तथास्तु. आणि त्यांनी नानाविध प्रकार केले. वेळी स्नान करायचे नाही, समोरचं ताट उचलून भिरकावून द्यायचं. कृष्ण झोपला तर रात्री छडीनं त्याला मारून जागं करायचं. रुक्मिणीला झोपू द्यायचं नाही आणि म्हणायचं, रुक्मिणी तू झोपता कामा. इतका छळ केला दोघांचा, अनन्वित. बलराम म्हणाला, याचं डोकंच ठेचतो. बलराम कोपिष्ट होते, भगवंतांनी थांबवलं. ते म्हणाले, आपल्या ठाई क्षमाशीलता पाहिजे, एवढा आत्मज्ञानी महापुरुष आहे. शेवटी एक अघोरी प्रकार दुर्वासानी केला. ते म्हणाले, मला नगर प्रदक्षिणा करायची. भगवंत म्हणाले, तथास्तु. त्यावेळेला दुर्वास म्हणाले, तथास्तु नाही, तू आणि रुक्मिणी दोघं घोडे हजरत असे. चला
आणि सपासप त्यांच्यावर घाव घालत होते. अनवाणी नेली भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला. आणि भगवंतानी विचारलं, रुक्मिणी त्रास होतो का? ती म्हणाली, नाथ आपण संगे असताना कसला त्रास, इतका त्रास दिला. आणि शेवटी सत्व पाहिलं भगवंताचं. दुर्वास खाली उतरले, ढसढसा रडले, भगवंताचे पाय धरले, म्हणाले, भगवंता क्षमा कर, तुझं सत्व पाहायचा प्रयत्न केला, पण आज माझी सगळी तपश्चर्या तुला अर्पण करतो. असं म्हणून त्यांनी खिरीचं भांड होतं, त्यातली खीर भगवंतांच्या देहाला लावली आणि म्हणाले, तुझा देह वज्रासारखा झाला, याच्यावर कुठलेही शस्त्र चालू शकणार नाही. फक्त उजव्या पायाच्या तळपायाला खीर लावली गेली नाही, त्याच्यावरच बाण लागला. आणि भगवंतांनी ते निमित्त करून त्या पारध्याला, त्या व्याधाला अभयदान देऊन आपलं वैष्णव तेज महाविष्णूमध्ये मिसळून टाकलं. अलौकिक घडून गेलं. परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतायत, कलियुगामध्ये किती उत्पात होतील, काय काय होतील, कलियुगाचा धर्म कसा असेल, पण कलेर दोष निधे राजन अस्ति हे को महान गुण. काय सांगतायत, कलियुगामध्ये इतके दुर्गुण आहेत, पण त्यात एक महान सद्गुण आहे. कुठला? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. कृष्णाचं गुणगान करावं, इतका थोर गुण कलियुगाला प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्यामुळे राजा तू लक्षात घे, जो जन्माला येतो तो मरतो. 4 प्रलय असतात, नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक. शुकांचा अंतिम उपदेश परीक्षितांनी धारण केला आणि तो निर्भय झाला. त्याच्या लक्षात आला, आता काय मृत्यूला भ्यायचे, तक्षक चावला काय न चावला काय. इकडे तक्षक निघालेला होता, वाटेत कश्यप नावाच्या ब्राह्मणाने त्याला अडवलं आणि तो म्हणाला, तुझ्या ठाई काही असेल शक्ती, पण माझ्या ठाई संजीवन मंत्र आहे. त्यावेळेस तक्षकाने समोरचं एक झाड जाळलं, राग झाली. या कश्यपानी तो संजीवन मंत्र जंपला आणि त्याच्यावर शिंपडल्याबरोबर पहिल्यासारखा वृक्ष तयार झाला. तर तक्षकाला भीती वाटली. तो म्हणाला, राजा काय तुला धन देईल एवढं मी तुला देतो, पण तू परत जा, कारण मग शृंगी ऋषीचा शाप खोटा होईल, तो व्हायला नको आहे मला. तेव्हा कश्यप ऋषी हसले आणि म्हणाले, बाबा रे, मी धनासाठी हे करतोय असं तुला वाटलं का? राजा जगला तर राष्ट्र जगतं, म्हणून मी राजाला जिवंत ठेवणार. तक्षकाने आग्रह केल्यावर त्यांनी पद्मासन घातलं आणि शेवटी कश्यपानी जाणलं, हा शाप बदलता येणार नाही, हेच राजाचं विधिलिखित आहे. आणि कश्यप तिथून माघारी आले. पुढे खरंच तक्षक प्रगट झाला आणि त्यांनी इतका भयंकर दंश त्या राजाला केला, पण त्यांनी हात जोडून तक्षकाचं स्वागत केलं. ये आता मी निर्भय झालोय, आता देह पडणार माहितीच आहे मला. आणि त्या राजाचं भस्म होऊन गेलं सगळं. भागवतांनी सांगितलेलं आहे की मृत्यूवर मात जर करायची असेल, अद्वैत धारण करा, द्वंद्व टाका, निर्द्वंद्व व्हा, द्वैताकडून अद्वैताला आलिंगन द्यायला शिका, मनामध्ये निर्भयता जागवा, निस्संदेहता जागवा, अंतःकरणामधला परमेश्वर प्रभू तुम अंतर्यामी दया करो हे स्वामी म्हटलेलंच आहे. त्या अंतर्यामी परमात्म्याचं दर्शन घ्या, तसाच तो ईश्वर सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला आहे हे लक्षात घ्या आणि सर्वत्र परमप्रेम करायला शिका. हिंदू तसेच आहेत, सगळ्या जगावर प्रेम करतात, इतके सहिष्णू आहेत की तो आता दुर्गुण ठरायला लागले. म्हणून तर आपल्या राष्ट्रावर इतकी आक्रमणं झाली. शेवटी भागवतांनी सांगितलेलं आहे, भागवताचं महात्म्य शुकाचार्यांच्या मुखात, कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत, कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत प्रेमानंद फलप्रदम. फार सुंदर सांगितलं. श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. कलियुगामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणार, नित्य प्रेमानंद रूप फळ देणार हे भागवत शुकदेवानी शुकाचार्यांनी सांगितले. प्रत्येकाने मनात बुद्धीत धारण करून कृतार्थ व्हावं. गेले 7 दिवस आपण भागवताची कथा यथामती यथाशक्ती सांगतोत, उलगडतोत. आपण फार फार प्रेमाने ही कथा ऐकतात. समाजामध्ये मंडळ संस्था काही कमी नसतात, पण असा एक कार्यक्रम इंदूरमध्ये घडवून आणावा अशी वृत्ती या सगळ्या मंडळींच्या मध्ये असावी. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरे या टाळ्या इंदूरला ऐकू जातील एवढ्या वाजल्या पाहिजे.
सगळ्यांची नावही घेत नाही, आवश्यकताही नाही. पण आमचे विनयजी पिंगळे आहेत, जयंतजी भिसे आहेत, अन्य मंडळी आहेत, किबेजी आहेत, पुष्कळ मंडळी आहेत ज्यांचा उल्लेख स्वतः जयंतजी भिसेनी केला. असं एक सात्विकाची रेख समाजामध्ये करता येते. सानंद काय आहे दुसरं? सानंदने एक मानदंड संस्कृत निर्माण केला ना इंदूरच्या भूमीमध्ये, की बाहेर असं वाटतं अशी संस्था आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. बिरबल बादशाह वाळवंटात गेले यमुनेच्या, आणि बादशहानी हातातल्या काठीने एक रेख काढली आणि तो म्हणाला, बिरबलाला तू महाचतुर आहेस, हात पाय न लावता पुस, बघूया तू किती हुशार आहेस. बिरबलाने तीच काठी घेतली आणि एक मोठी रेषा त्याच्या शेजारी काढली. तो म्हणाला, माझी रेषा मोठी तुमची छोटी, ने तुमची छोटी रेषा पुसली गेली. तसं वाईटाची रेषा समाजामध्ये आहेच. तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळून चांगल्याची रेखा वर्धिष्णू करायची. तेच काम गणेश मंडळ काय किंवा सानंदचे लोक करतायत. त्यांचं किती अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. याला लष्करच्या भाकरी भाजणं म्हणतात. आपली नोकरी, उदीम, धंदा सगळं सांभाळून असं सत्कार्य समाजामध्ये वाढावं म्हणून असे अथक प्रयत्न करावे. आपण फार प्रेमाने ऐकायला आलात. वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते विण सहस्त्र रूपे तुम्ही सदाशिव श्रवणासी बैसला. कोणती कृतज्ञता, कोणतं ऋण मान्य करावं. साधं गवत असतं, पण त्याची जुडी करून गणपतीला वाहिलं की त्याला आपण दुर्वा म्हणतो. झाडाचं साधं पान असतं, पण शिवलिंगावर वाहिलं की मग आपण त्याला बिल्वदल म्हणतो. ज्याला फूल नाही आणि ज्याला फळ नाही अशी तुळस भगवंतांच्या गळ्यात घातली की कृतार्थ होऊन जाते. तसा माझ्यासारख्या वक्त्याचा सन्मान आपल्यासारख्या ज्ञात्या श्रोत्यांच्यामुळे होतो. आपल्या सर्वांचं ऋण मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं शिरोधार्य करतोय. किती ज्ञाती मंडळी, जाणती मंडळी, अनेक पै पाहुणे इथे आले. समाजामध्ये ज्यांना मानाचं स्थान आहे, पान आहे, शासकीय याच्यामध्ये अनेक उच्च पदस्थ अशी मंडळी आहेत. अशी कितीतरी मंडळी येऊन गेली. आमच्या तरुणापासून लहान मुलांपासून अनेकांनी या भागवताचं श्रवण केलं. खरंच आहे, पिबत भागवतम रसम आलयम. त्याचा आस्वाद नवरसाचा आपण सर्वांनी नक्की घेतला असेल, खात्री आहे मला. मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे मला श्रीफल दिलं. श्रीफलाचा अर्थच असा आहे, पुनरागमनायच, या पुन्हा परत. त्यामुळे नक्की येणार. योग कसा येतोय भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनं पाहू. योग आला तर 18-19 दिवस भगवद्गीता सांगू. सर्वोपरी आहे भगवद्गीता. जीवनाच्या सगळ्या आशंका निघून जातील. ज्यांच्या मनात कुशंका आहेत त्याही जातील, शंका आहेत त्याही जातील. आशंकांचं निराकरण होईल, संदेह जातील आणि मानवी जीवन तृप्त कृतार्थ होईल. एवढं सामर्थ्य गीतेचं आहे. ते सामर्थ्य या जगन्नियंत्या परमेश्वरानं आपलं आयुष्य चरित्रामध्ये पालटण्यासाठी द्यावं. आपलं जीवन धन्य कृतार्थ करावं. ते राष्ट्रासाठी, समाजासाठी समर्पित व्हावं. आपल्यामधला स्वार्थ जावा. स्वार्थत्यागी निष्काम कर्मयोगी कार्यकर्ते उदंड या राष्ट्रामध्ये निर्माण व्हावेत. भगवत भक्त निस्पृह निर्माण व्हावेत. हे कार्य या मदन मोहन श्रीकृष्णाने करून घ्यावं. इतकी गोड मूर्त आहे, त्या आल्यावर मी हरवूनच जातो दररोज. इतकी गोड मूर्त, इतकं सुंदर चित्र आहे. त्या जगन्नियंतेच्या कृपेनं हे घडो, हे हो, अशी प्रार्थना त्याच्याच चरणी करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अनंत अनगिनत इतके धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं ऋण पुन्हा एकदा शिरोधार्य करतो. मी कृतज्ञ आहे. धन्यवाद. योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय. देव जय देव वेदाचे सार पाहे रसभरित दश लक्षण आहे लक्षित. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव. द्वादश स्कंदामध्ये श्रीहरीची लीला 335 अध्याय गाती गोपाळा. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवत
श्रवणे मनने पठणे भक्ती ये हाता जय देव जय देव 18 सहस्र श्लोक गाती ऐकती ज्यासी हरी भक्ती त्यासी तत्प्राप्ती जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती ये हाता जय देव जय देव गायत्रीचे मंत्र रूप हे पाहे परीक्षिती शुक संवाद आहे जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे